तो मी रेकॉर्डिंग स्टार्ट केलेलं आहे सो दॅट या वेबिनारचं रेकॉर्डिंग परत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला बघू शकाल. ओके, ग्रेट. सो मित्रांनो, आज मी सगळ्यांचं पहिल्यांदा सगळ्यांना अप्रिशिएट करतो, कारण की आज बघायला गेलं तर सगळ्यांची आवडती, बऱ्याचशा लोकांची आवडती अशी मॅच आहे इंडिया पाकिस्तान. तरी सुद्धा ओके, बरेचसे लोक आज काय झालेलं आहे, तुम्ही आलेला. सो वन्स पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांचं अप्रिशिएशन करतो, कारण की तुम्ही तुमच्या लाईफसाठी जी कमिटमेंट दाखवली ती खरंच खूप महत्वाची आहे, राईट. कारण की जर नॉर्मली आपल्याला कुठलीही गोष्ट चॉईस करायची म्हटली, म्हणजे आत्ताच्या वेळामध्ये तुम्ही कुठेही असू शकला असता, संडे इव्हिनिंग आहे, फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करायचा असेल, आठवड्यातून एकच सुट्टी आहे, पण तुम्ही हा निर्णय घेतला. सो वन्स अगेन आय अप्रिशिएट युअर चॉईस, राईट. सो आज आपण बघणार आहे की आजच्या वेबिनारमध्ये की नेमकं लास्ट टाइम पण आपण हा वेबिनार घेतला होता, त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना ओके की काही कॉन्सेप्ट समजले नव्हते, त्याने रेकॉर्डिंग मागितलं, पण रेकॉर्डिंग पण मागच्या वेळेला आपण काही प्रोव्हाइड केलं नव्हतं. सो तुमच्या रिक्वेस्टला मान ठेवून पुन्हा एकदा हा वेबिनार घेतोय. ओके, सो यामध्ये आपण काय काय बघणार आहे, तर पहिल्यांदा ऑप्शन ग्रीक्स काय आहेत, त्यानंतर जे ट्रेडर आहेत हे ऑप्शन सेलिंग का निवडत नाहीयेत रादर दॅन ऑप्शन बाईंग का निवडतात, रिटेल ट्रेडरच्या बाबतीत मी जे बोलतोय ते, ठीक आहे. त्यानंतर एक्सपायरी ट्रेड म्हणजे काय, त्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट आहेत, राईट. त्याची स्ट्राईक प्राइस जी आहे ही कशी निवडायची एक्सपायरी ट्रेड साठी. त्यानंतर सिक्रेट जे आहे ऑप्शन बाईंगचं, ठीक आहे, सॉरी ऑप्शन ट्रेडिंगचं जे सिक्रेट आहे ते काय आहे, आणि आपला सिग्नेचर वर्कशॉप वंडर्स ऑफ ऑप्शन रायटिंग याच्यासाठी मी रजिस्ट्रेशन अपॉर्च्युनिटी क्रिएट करणार आहे, राईट. त्याचबरोबर एक बोनस पण अनाऊन्स करणार आहे. सो मित्रांनो, मला सांगा तुमच्यापैकी किती लोक खरंच कमिटेड आहात की पुढचे 2 तास माझ्याबरोबर इन्व्हेस्ट करायला रेडी आहात, राईट. मी सांगितलं वेबिनार मध्ये पुढच्या 2 तासामध्ये काय काय होणार आहे. ओके, सो मला सांगा तुमच्यापैकी किती लोक कमिटेड आहात आणि पुढचे 2 तास माझ्यासोबत एंगेज राहणार आहात, राईट. तर चॅटबॉक्स मध्ये TTE टाईप करा किंवा मी असं टाईप करा. ओके, सो 2 तास तुम्ही माझ्यासोबत इन्व्हेस्ट करणार आहात, कारण की ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट कमवायची सगळ्यांची इच्छा असते, पण ज्या वेळेला एफर्ट टाकायची वेळ येते, ठीक आहे, त्यावेळेला खूप कमी लोक त्या ठिकाणी लक्ष देतात. मार्केट ओपन झाल्यानंतर दररोज 30-40 लाख लोक काय करतात, मार्केटमध्ये येत आहेत. कोण सगळ्यांना असं वाटतं की मला प्रॉफिट झाला पाहिजे, मला प्रॉफिट झाला पाहिजे, मलाच प्रॉफिट झाला पाहिजे, राईट. पण कोणीही त्या पॉईंट ऑफ व्ह्यू न एफर्ट्स घ्यायला बरेचसे लोक काय करतात, कमी पडतात. त्यामुळेच हा सक्सेस रेशो आपल्याला पाहायला मिळतो, राईट. सो जर 2 तास तुम्ही माझ्याबरोबर इन्व्हेस्ट करताय, तर आम्ही तुम्हाला 3 रिटर्न गिफ्ट देणार आहेत. त्यामध्ये पहिलं रिटर्न गिफ्ट आहे की श्रीमंतीचा एंट्री पास हे आपलं ई बुक, जे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे. त्यानंतर फाउंडेशन कोर्स, ज्या कोर्समध्ये आपली एक मास्टर स्ट्रॅटेजी आहे, जी वापरली तर तुम्ही साधारणतः 15% ते 25% अगदी आरामशीर ओके रिटर्न्स कमवू शकताय, राईट. ती स्ट्रॅटेजी काय आहे त्या वर्कशॉपमध्ये दिलेली आहे. आणि आजच्या वेबिनारची स्पेशल जॅकपॉट ट्रेड, राईट. जर तुम्ही या वीक मध्ये बघितलं असेल, ठीक आहे, या वीक मध्ये ज्या वेळेला एक्सपायर झालं मार्केट गुरुवारी, राईट, त्यावेळेला नेमकं असं काय घडलं जेणेकरून शेवटच्या वेळेला ओके जो 39,900चा कॉल होता तो कितीतर पटीने वाढला, किंवा 40,000चा जो काही कॉल होता तो कितीतरी पटीने वाढला. सो हे कसं घडलं, जिथं आपल्याला रिस्क किती असते, फक्त 5 किंवा 10 रुपयाची रिस्क असते, आणि रिटर्न्स जे आहेत हे कमीत कमी आपण 100-200 रुपयेपर्यंत घेऊ शकतोय. हा ट्रेड काय आहे याच्या बाबतीत पण आपण डिस्कशन करणार आहे, राईट. ओके, सो आता पुढे जाण्याआधी आपण थोडस 2 ते 3च रूल आहेत जे वेबिनार मध्ये आपल्याला पार्टिसिपेट करताना फॉलो करायचे आहेत. पहिली गोष्ट की इथून पुढं ओके 2 तास जर तुमच्या काही हजारांचं नुकसान होणार नसेल, तर येणारे कॉल, मेसेजेस, व्हॉट्सअपला वगैरे येणारे जे काही मेसेज आहेत हे काय करायचे आहेत, अवॉइड करायचे आहेत. कारण की हे नॉलेज मिळवूपर्यंत पण मी माझ्या करिअरमध्ये जवळपास लाखो रुपये घालवले होते. आणि या जर्नीमध्ये मी सांगणार आहे की ट्रेडिंग जर्नी स्टार्ट केल्यानंतर ओके पॉझिटिव्ह असेटमध्ये असलेला मी कसा निगेटिव्ह -30 लाखांपर्यंत गेलो, आणि त्यानंतर रिकव्हरी सगळी केली. ओके, कारण की हे नॉलेज जे आहे हे मार्केटमध्ये लाखो रुपये घालवल्यानंतर लोकांना येतं, ते आपण या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बघणार आहे,
राईट. सो नॉलेज जरी फ्री असेल तर याची व्हॅल्यू नाहीये असं पकडू नका. याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी आपण डिस्कशन करणार आहेत. त्यानंतर पार्टिसिपेट आपल्याला काय करायचं आहे, फुल्ली पार्टिसिपेट करायचं आहे. आणि टॉपिक बऱ्यापैकी नवीन आहे, कारण की ऑप्शन सेलिंग महाराष्ट्रामध्ये आपल्या व्यतिरिक्त कोणीही शिकवत नाही. कारण का, तर एक तर हा आहे फंड मॅनेजर लेवलचा वर्कशॉप. ओके, फंड मॅनेजर म्हणजे जे लोक मोठे मोठे फंड मॅनेज करतात, ब्रोकरचे वगैरे मॅनेज करतात, यासाठी प्रेफर केलं जातं ऑप्शन सेलिंग. पण रिटेल ट्रेडरसाठी आपण पहिल्यांदाच हे सगळं काय करतोय, घेऊन येतोय. आता दुसरी गोष्ट या सगळ्यामध्ये काय, तर बरेचसे क्वेश्चन आपल्याला येणार आहेत. ओके, जर प्रत्येक वेळेला मी क्वेश्चन आन्सर घेत गेलो तर आपली प्रेस कॉन्फरन्स होईल. त्यामुळे जो कंटेंट मला डिलिव्हर करायचा आहे तो देणं शक्य होणार नाही. राईट. सो तुमचे जे काही क्वेश्चन आहेत हे सगळे क्वेश्चन काय करा, नोट करा, जेणेकरून तुम्हाला परत क्वेश्चन विसरणार नाहीत. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी गोष्ट आपल्याला समजली नाही तर आपला ब्रेन काय होतो, ब्लॉक होऊन जातो, नवीन कंटेंट आपण ग्रास्प नाही करू शकत. राईट. दॅट्स वाय तुमचा जो काही क्वेश्चन आहे पेपर आणि पेन घेऊन बसा आणि त्यावरती नोट करा, जेणेकरून सगळ्यात शेवटी ज्यावेळेला आपण क्वेश्चन आन्सर फोरम घेणार आहे आणि मध्ये मध्ये पण मी डिस्कशन करण्यासाठी वेळ देणार आहे, त्यावेळेला तुम्ही माझ्याशी बोलू शकताय. राईट. त्याचबरोबर मी 1 किंवा 2 लोकांना माझ्या बरोबर बोलण्यासाठी संधी देणार आहे. म्हणजे तुम्हाला अनम्यूट करायचे राईट्स देणार आहेत. जे अनम्यूट करायसाठी इंटरेस्टेड आहेत, म्हणजे माझ्याशी बोलायचं आहे किंवा माझ्या बरोबर एक्सप्लेन करणार मी त्यांना कॉन्सेप्ट, आणि आमच्या दोघांच्या डिस्कशन मध्ये बाकीच्या सगळ्यांना बऱ्याचशा गोष्टी कळायला चालू होतील. सो ज्यांना असं वाटतं की माझ्याशी बोलायचं आहे, ओके, त्यांनी व्हर्च्युअल हँड रेज करायचं आहे. त्यामध्ये कंडिशन 2 आहेत की तुमचं नेटवर्क कनेक्शन एकदम स्ट्रॉंग पाहिजे आणि दुसरी गोष्ट बॅकग्राऊंडला आवाज नको आहे. ओके, बॅकग्राऊंडला आवाज नको आहे, सो दॅट आपलं कम्युनिकेशन फ्रुटफुल ठरू शकेल आणि बाकीच्यांना डिस्टर्बन्स नाही होणार. राईट. सो ज्यांना माझ्याशी बोलायची इच्छा आहे व्हर्च्युअल हँड रेज करून ठेवू शकताय. आणि राईट, एकदमच फ्रेशर असाल, ओके, तर व्हर्च्युअल हँड रेज नका करू, कारण की थोडंफार ऑप्शन बाईंगचं नॉलेज असावं. राईट. कारण की फ्रेशरचा वेबिनार ऑलरेडी आज सकाळी झालाय. ओके, राईट, स्टॉक मार्केट स्टार्टअपचा. आणि नॉर्मली ऑप्शन सेलिंग कधी होतं, ज्या वेळेला बरेचसे लोक मार्केटमध्ये येतात. ठीक आहे, खूप साऱ्या इच्छा असतात. त्यानंतर मार्केट हळूहळू आपल्याला आपली ओके मॅच्युरिटी कुठं आहे काय हे दाखवतो. मार्केटमध्ये थोडंफार अपयश येतं. त्यानंतर लोक विचार करतात की मी कोणत्या सेगमेंटमध्ये जाऊ, काय करू, त्यावेळेला ऑप्शन सेलिंग कडे येतात. राईट. ग्रेट, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. सो ठीक आहे, निलेश जी, मी तुम्हाला अनम्यूट करायचा चान्स देतोय. निलेश गावकर. ओके, येस, वेलकम निलेश जी. अरे म्यूट झाला परत. अनम्यूट करा पुन्हा एकदा. त्याने मलाच केला. हॅलो. येस. हॅलो. येस निलेश गावकर. हा सर, केलंय पण होत नाही का? हा, आवाज येतोय तुमचा. ओके, ठीक आहे. सो मी बाकीच्यांना पण 2 लोकांना संधी देतो. ठीक आहे, ज्यांच्या प्राउंट वरती म्हणजे स्क्रीनवरती प्राउंट आलेली आहे, ओके, विंडो आलेली आहे अनम्यूटची, ते अनम्यूट करू शकतात. ओके. सो जोपर्यंत मी त्यांच्याशी बोलतोय तोपर्यंत मला सांगा, तुम्ही कोणत्या पद्धतीचे ट्रेडर आहात? स्कॅल्पर, डे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग आहात की इन्व्हेस्टर करतात? स्कॅल्पिंग म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटासाठी मी ट्रेड करतोय, त्याच्यापेक्षा जास्त वेळ थांबत नाहीये मार्केटमध्ये. बरेचसे लोक आहेत मी 2-3 तासासाठी ट्रेड करतोय, म्हणजे मी डे ट्रेडर आहे. बरेचसे लोक म्हणतील मी स्विंग ट्रेडर आहे, माझी पोझिशन 4-5 दिवसापर्यंत असू शकते किंवा काही आठवड्यांपर्यंत असू शकते. काही लोक असे असतील की मी फक्त स्टॉक बाय करून ठेवतोय, बाकी काहीही बघत नाहीये. ते काय झाले, पोझिशनल ट्रेडर. येस, तुम्ही कोणत्या पद्धतीचे ट्रेडर आहात? येस, रोहन जी अनम्यूट करू शकताय. निलेश उघाडे. हॅलो. निलेश जी वेलकम. थँक्यू सर. ओके, थोडक्यात ओळख करून देताय तुमची? सर मी परभणीहून आहे, निलेश उघडे. ओके. सर मी ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आता 4-5 दिवस बाय हे करत होतो, पण त्यात सध्या मी लॉस झालेला आहे. अच्छा, ठीक. आणि मला काय जास्त अनुभव नाही, मी मित्राचाच ऐकून मित्राने प्रॉफिट केलं म्हणून मी पण करत होतो. ओके, हा, पण मी स्टॉक घेऊन ठेवलेले होते. अच्छा. हा, मी टाटा पॉवर आणि ऊर्जा ग्लोबलचे घेऊन ठेवलेले आहेत.
ओके, नो प्रॉब्लेम. सो आता मी निलेश सरांबरोबर काम करणार आहे, म्हणजे मी निलेश सरांना वेगवेगळे कॉन्सेप्ट समजावून सांगणार आहे. ओके, सो दॅट बाकीच्यांना पण या गोष्टी क्लिअर राहतील. निलेशजी तुम्ही म्यूट करू नका, ठीक आहे, अनम्यूटच थांबा माझ्यासोबत. ओके, ग्रेट. सो आता पहिल्यांदा बघायला गेलं तर करंट सिनेरिओ काय झालाय बघूया. ठीक आहे, आता इंट्राडेचं पीक मार्जिन रूल लागलेला आहे, 100% मार्जिन गेलेला आहे. त्यामुळे बरेचसे लोक जे आधी कमोडिटी, ओके, फ्युचर, इक्विटी, इंट्राडे आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी काम करत होते, हे सगळे ऑप्शन बाईंग मध्ये शिफ्ट झालेले आहेत. बरोबर. आणि त्यामुळे बाकीचे जेवढे सेगमेंट होते त्यांचा जवळपास 30% रेव्हेन्यू टर्नओव्हर डाऊन झालाय आणि 39% ऑप्शनचा ऍव्हरेज व्हॉल्यूम काय झालाय, वाढलेला आहे. त्यामुळं प्रत्येक जण, सगळेजण येत आहेत ते ऑप्शन मध्ये येतात. आता ऑप्शन मध्ये आल्यानंतर राईट, मोस्टली लोकांनी काय केलं तर ऑप्शन मध्ये दोन गोष्टी करू शकतात, एक बाय करू शकतात आणि सेल करू शकतात. राईट. सो मित्रांनो मला सांगा तुम्ही काय निवडलं. यस निलेशजी तुम्ही माईक वरती सांगा, बाकीचे चॅटबॉक्स मध्ये सांगतील. तुम्ही ऑप्शन बाईंग करता की ऑप्शन सेलिंग करता. बाय करत होतो. यस, राईट, बाय करायचं सर. बाय करत होता. ठीक आहे. चॅटबॉक्स पण मी बघतोय, चॅटबॉक्स मध्ये पण आपल्याला दिसतंय की जवळपास सगळेजण, ठीक आहे, बाईंग करतायत. जवळपास नाही, मला आतापर्यंत 100% सगळेजण बाय करणारेच दिसत आहेत. ओके, सो आता पहिल्यांदा बघूया की हे बाईंग जे आहे, ठीक आहे, बाईंग आणि सेलिंग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि बाईंग लोक का करतात. ठीक आहे. येस निलेशजी, बॅकग्राऊंड आवाज थोडासा खरखरतोय. ओके, गुड, आता ठीक आहे. ओके, सो आता पहिल्यांदा माइंडसेट बघू की बाईंग आणि सेलिंग यामध्ये काय होतंय. ओके, सो आता बघा लोक बाईंग का निवडतात, म्हणजे आजपर्यंत आपण जे बघितलं त्याच्यानुसार एक तर पहिली गोष्ट आपल्याला मार्जिन लो लागतं म्हणून आपण काय करतो, बाईंगच्या, सेलिंगच्या ऐवजी काय म्हणतो, बाईंग बरोबर आहे, कारण की फक्त 4 किंवा 5,000 रुपयामध्ये पण आपण काय करू शकतोय, बाईंगला सुरुवात करू शकतोय. त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे की आपण बघतो बऱ्याचशा लोकांनी आता जे मागं पार्टिसिपेट केलेलं आहे हर्षद मेहताची सिरीज स्कॅम 1992, त्यामध्ये बघितलं की कसं हर्षद मेहतानं सक्सेस लगेच मिळवलं, किंवा लोकांना जे काही ऐकण्यामध्ये आजूबाजूच्या असतं त्याच्यानुसार दिसतं काय की हे एकमेव सेगमेंट आहे किंवा एकमेव इंडस्ट्री आहे जिथं लगेच आपण कमी कष्ट करून श्रीमंत होऊ शकतो. राईट. याच्याशी ऍग्री आहात का की या थॉटनं बरेचसे लोक आपण मार्केटमध्ये येतो. येस और नो. निलेशजी तुम्हाला काय वाटतं, ऍग्री आहात का या मताशी. येस. हॅलो. हा. नो सर. क्वेश्चन कळाला का माझा तुमचा, मला तुम्हाला माझा. हॅलो. हा बोला. पूर्ण आवाज ब्रेक झाला होता, मला पूर्णपणे आवाज आलेला नाही. ओके ओके ठीक आहे चालेल. मी निलेशजी मग बाकी चॅट पण केला की ब्रेक होतोय. ठीक आहे चालेल, मी दुसऱ्या कोणाबरोबर तरी काम करतो. ठीक आहे. सो आता आपण बघितलं काय की ओव्हरनाईट सक्सेससाठी बऱ्याचशा वेळेला आपला विचार असतो, हा माइंडसेट आहे रिटेल ट्रेडर्सचा. ओके, काय रिटेल ट्रेडर्सचा. आता हा माइंडसेट माझा पण आधी होता, पण ज्या वेळेला मी अशा काही लोकांबरोबर काम करायला सुरुवात केली जे 3 पिढ्यांपासून काय करतायत, मार्केटमध्ये काम करतायत, त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. त्यानंतर रिटेल ट्रेडर्सना दुसरी गोष्ट असते की लॅक ऑफ नॉलेज, म्हणजे पहिला पॉइंट जो आहे, ठीक आहे, तर आपल्याकडे लहानपणापासून एक संस्कार सगळ्यांवरती केला जातोय. नॉर्मली सगळेजण मिडल क्लासमध्ये आहेत, तर आपण पहिल्यांदा जितके पैसे वाचवता येतात त्याच्याकडे जास्त लक्ष देतो. त्यामुळे जे काही नॉलेज मिळतंय आपल्याला, जिकडं मिळतंय फ्री ऑफ सोर्स मध्ये, तर तिकडून कलेक्ट करायला सुरुवात करतो. आणि त्यामुळं आपल्याला ट्रस्टेड व्हेरीफाईड सोर्स जो आहे तो कमी पडतो. किंवा एक्झॅक्टली बघायला गेलं तर जे सर्टिफिकेशन आहे किंवा ट्रेडरसाठी लागणारा कुठला सिलेबस आहे, काय करायला पाहिजे, याच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जात नाहीत. यामध्ये बऱ्याचशा वेळेला काय होतं की जे ब्रोकर आहेत हेच मिसगाईड करतात. आणि बऱ्याचशा वेळेला असं पण घडलेलं आहे की बऱ्याचशा लोकांनी ट्रेडिंगला सुरुवात केलं, त्यांना मार्केटमध्ये काम करण्यासाठी किंवा इंट्राडे मध्ये ओके यश मिळालं नाही, म्हणून त्यांनी इतिहास भूगोल जसं शिकवतात त्या पद्धतीनं कॅन्डलस्टिक आणि या गोष्टी शिकवायला चालू केल्या. राईट. सो मित्रांनो मला सांगा
या पद्धतीनं ओके, ज्या पद्धतीनं ते स्वतः ट्रेड न करता इंट्राडे मध्ये काम करतात, मी स्वतः सुद्धा यामध्ये विक्टिम होतो. कारण की मला या ट्रेनिंगमध्ये म्हणजे पहिल्यांदा सक्सेसफुल होण्यासाठी जवळपास 12 वेगवेगळ्या ट्रेनिंगची गरज लागली. कारण की मला या इंडस्ट्रीमधल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये काय झालं की ट्रायल एरर करत गेलो. तुम्ही या मताशी ऍग्री आहात का की आपल्या बाबतीत या सगळ्या गोष्टी घडतायत ऍज अ रिटेल ट्रेडर? ऍग्री असाल तर चॅटबॉक्स मध्ये ए असं टाईप करा. येस, आता त्याचबरोबर आता ऑप्शन बाईंग मध्ये प्रॉब्लेम काय काय आहेत त्याच्याकडे लक्ष देऊया. पहिली गोष्ट, ठीक आहे, पहिली गोष्ट तर प्रोबॅबिलिटी जी आहे ही अतिशय कमी आहे. काय आहे? प्रोबॅबिलिटी जी अतिशय कमी आहे, म्हणजे आपले सक्सेस होण्याचे ओके चान्सेस काय आहेत? कमी आहेत. हा पहिला प्रॉब्लेम आहे. मी याच्यावरती डिटेलमध्ये पुढं आपल्या सेन्सिबलच्या प्लॅटफॉर्मवरती ऑप्शन अनालाइज करून दाखवणार आहे की एखादा कॉल किंवा पुट मी हे डिटेलमध्ये सांगेन. त्यानंतर दुसरी गोष्ट सक्सेस रेट काय आहे ज्यावेळेला लोक ऑप्शन बाईंग करतात. म्हणजे मी माझ्या करिअरमध्ये 2 पद्धतीचा अनुभव घेतला. पहिला मी ट्रेडर कसा झालो त्याच्या बाबतीत ओके. सो त्यावेळेला मला जे काही नॉलेज आलं, जे सक्सेसफुल होण्यासाठी युजफुल ठरलं ते वेगळं, आणि ज्यावेळेला मी लोकांना शिकवायला चालू केलं की या ऍज अ ट्रेनर होऊन की या पद्धतीने गेलो तर आपण सक्सेसफुल होऊ शकतोय, तर त्यामध्ये मला एक गोष्ट जाणवली की ऑप्शन बाईंग किंवा फ्युचर वगैरे शिकवलं तर काय होतं, 100 पैकी 1 ते 2 लोक त्याच्यामध्ये काय होतात, सक्सेसफुल होतात. आणि ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये मी स्वतः ट्रेनिंग मध्ये आहे, पण मला सांगायला खेद वाटतोय की बऱ्याचशा इन्स्टिट्यूट किंवा ट्रेनिंगचे लोक जे आहेत ते काय करतायत, ज्यांना यश मिळालं त्याच लोकांचे नावं पुढं करून वेगवेगळ्या पद्धतीनं ऍडमिशन्स केले जातात. राईट. सो मित्रांनो, तुम्हाला पण हे दिसलंय का? बऱ्यापैकी तुमच्यापैकी पण काही लोकांनी असं झालं असेल की मी पण ट्रेनिंग केलेलं आहे सर, यांच्याकडे केलं, आमच्याच बॅचमध्ये या व्यक्तीला यश मिळालं पण मला मिळालं नाही. जर असं असेल तर ए असं टाईप करू शकताय. कारण का की यामध्ये ज्यावेळेला बाईंग होतं त्याचे सक्सेस रेट अतिशय कमी आहेत. 100 पैकी 1 किंवा 2 लोक काय होऊ शकतात, त्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतात. हा रेशो आहे. राईट. आता त्याचबरोबर आरपीटी म्हणजे रिस्क पर ट्रेड हा एखाद्या कुठल्याही बाईंग मध्ये कधीच मॅच होत नाही. मग आपण जर बघितलं नसेल तर आपला याच्या आधीचा की आपल्याला का ऑप्शन सेलिंग करायचं आहे या वेबिनार मध्ये आपण डिस्कशन केलं होतं की आरपीटी का इम्पॉर्टंट नाहीये. जर तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा युट्यूबला आपल्या कंपाऊंडिंग मेंटॉर या चॅनलच्या युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ आहे, हा तिथं बघू शकतो की आपण आरपीटी म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी कमी आहे ज्याच्या बाबतीत मी बोलतोय हे का घडतं. त्यानंतर दुसरी गोष्ट की स्पेक्युलेटिव्ह किंवा गॅम्बलिंगचा ऍटिट्यूड हा काय होतोय, सगळ्यात ओव्हर होतोय कोणावरती, रिटेल ट्रेडरच्या बाबतीत. राईट. कशा बाबतीत? रिटेल ट्रेडरच्या बाबतीत. स्पेक्युलेटिव्ह म्हणजे काय होतंय की मला मिळाले तर, इथं ऑप्शन बाईंगच्या बाबतीत काय सांगितलं होतं की आपल्याला रिस्क काय आहे, लिमिटेड आहे, आणि प्रॉफिट अनलिमिटेड आहे. ज्या वेळेला आपण असं बघतो त्यावेळेला विचार काय करतो की माझ्याकडे असणारी रिस्क काय आहे, लिमिटेड आहे. एक पद्धतीने सांगायचं झालं तर मी इंट्राडे करतोय ऑप्शन मध्ये, लिमिटेड रिस्क आणि अनलिमिटेड प्रॉफिट हे सगळ्यात चुकीचं उदाहरण आहे. कसं आहे ते पण आपण डिटेलमध्ये बोलणार आहे. राईट. कारण की ही जी ग्रीडी माइंडसेट आहे की आपल्याला वाटतं की लगेच एखादी गोष्ट काय झाली पाहिजे, मला मिळाली पाहिजे, किंवा लगेच सक्सेस मिळालं पाहिजे, किंवा लगेच आपण म्हणतो की मी एक ऑप्शन केला. बऱ्याचशा वेळेला ट्रेडरच्या बाबतीत डिस्कशन करतो तर बरेचसे लोक म्हणतात की सर मी आज हा ऑप्शन बाय केला होता, 50 रुपयाचा होता, तो 150 ला गेला. एका दिवसामध्ये मी किती पर्सेंट केले, डॅश डॅश पर्सेंटेज केले. ओके. 100, 200, 300. हो का, हे शक्य आहे का? येस शक्य आहे. पण ज्या वेळेला मी त्यांच्याशी बोलतो त्यांना म्हणतो ठीक आहे, ओके, मला सांगा ऑन स्टेटमेंट कुठल्याही पद्धतीची आशा निराशा वगैरे काही नाही. ओके. जसं बँकेमध्ये आपण लोन घ्यायला जातो ते काय म्हणतात, बँक स्टेटमेंट द्या. ठीक आहे. त्यानंतर आपले काय करतात, आयटीआर वगैरे चेक करतात. तिथं आपला प्लॅन, बिझनेस प्लॅन वगैरे जास्त कन्सिडर केलं नाही. पहिल्यांदा बघितलं जातं की आपण कोणत्या रेंजला आहे. त्याच पद्धतीनं ज्या वेळेला ट्रेडर्सला विचारलं जातं की ऑन स्टेटमेंट प्रॉफिटमध्ये किती पर्सेंट आहात महिन्याच्या एंडला. ओके. 1-2 दिवसाचा स्क्रीनशॉट कोणीही काढू शकतं. ओके. जर मार्केट विझार्ड आपण बुक वाचलं तर त्यामध्ये ऑलरेडी सांगितलं की
एका माकडाने 5 स्टॉक निवडले होते, 5 स्टॉक पैकी 3 स्टॉक प्रॉफिटेबल होते, राईट. सो यामध्ये काहीच अर्थ नाहीये की एका दिवसाचा किंवा एका याचा बघायचा झाला तर आपल्याला काय बघायचंय, ऑन स्टेटमेंट महिन्याच्या एंडला प्रॉफिटमध्ये आहे की नाहीये. सो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की ऑन स्टेटमेंटमध्ये आपण काय आहे, कमी आहे. आणि ज्यावेळेला सुरुवात करतात त्यावेळेला पहिल्यांदा रिटेल ट्रेडर्सना हे कळतच नाहीये की मी नेमकं जिंकतोय की हारतोय. म्हणजे बऱ्याचशा वेळेला असं होतं की सोमवारी ट्रेड केला, मंगळवारी ट्रेड केला, सोमवारचा ट्रेड माझा लॉस मध्ये गेला, मंगळवारचा ट्रेड माझा प्रॉफिट मध्ये आहे आणि परत बुधवारचा ट्रेड माझा लॉस मध्ये आहे. मग आणि त्यावेळेला आपण काय म्हणतो की अरे नाही, माझा मंगळवारी ट्रेड बरोबर आला होता. सो दॅट आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवतो, जिथं आपलं महत्व, ओके, आपलं महत्व जास्त आहे तेच गोष्टी लक्षात ठेवतो. म्हणजे थोडक्यात जर म्हणायला गेलं तर असं म्हणतात, सायकोलॉजीवरती जर आपण रीड केलं तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक चित्रपट चालू आहे. त्या चित्रपटाचा हिरो कोण आहे, तर तो स्वतः. त्यामुळं त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात त्यालाच तो डेकोरेट करून ठेवायला त्याला आवडतं. त्याच्या व्यतिरिक्त त्याला ज्या आवडत नाहीत तो काय करतो, हळूहळू विसरून जायचा प्रयत्न करतो किंवा त्याच्याकडे कमी लक्ष देतो. आणि या गोष्टीमुळे काय होतं की तो नेमका किती वेळा सक्सेस आहे, किती वेळा लॉस आहे हे न बघता त्याला फक्त एक आशा असते की नाही, मला हे होऊ शकतं, होऊ शकतं, होऊ शकतं. कोणाला तरी आपण बघतोय प्रॉफिटमध्ये आहे, ठीक आहे, तर तो करू शकतोय तर मी पण करू शकतोय हा विचार करतो. पण याच्या मागे लक्ष देत नाही की त्या व्यक्तीनं प्रॉफिटमध्ये येण्यासाठी त्याच्या आयुष्यातील किती वर्ष स्पेंड केलेली आहेत, राईट. बरोबर. आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट शेवटचा जो काही पॉइंट आहे तो आहे सगळ्यात स्ट्रेसफुल जॉब ऑप्शन बाईंग मध्ये. कारण की तिथं अगदी 5 मिनिटांमध्ये पण आपली पोझिशन प्लस 10,000 मायनस 10,000, जर आपलं 1 लाखांमध्ये काही 6 फिगर्स मध्ये जर आपलं अकाउंट असेल तर अगदी 10,000 15,000 हजार मध्ये पण अगदी आपण काय करू शकतोय, काही सेकंदामध्ये प्लस मायनस बघू शकतोय, राईट. सो मित्रांनो मला सांगा, ऍज अ ऑप्शन बायर आपल्या सगळ्यांबरोबर या गोष्टी घडतायत का? घडत असतील आणि माझ्याशी ऍग्री असाल तर 1 to 10 मध्ये रेट करू शकताय. जर 100% ऍग्री असाल तर 10 रेटिंग करा. जर काहीच ऍग्री नसाल तर 0 रेटिंग केलं तरी सुद्धा चालेल. येस, या सगळ्या गोष्टी घडतायत का ऍज अ ऑप्शन बायर? येस. ओके, ग्रेट. सो आता मी ऑप्शन सेलिंगच्या बाबतीत बोलतोय तर पहिल्यांदा माझं म्हणणं काय आहे की मी ऑप्शन सेलिंग करतो आणि ऑप्शन सेलिंग करा असं म्हणतो. पण बरेचसे लोक पहिलाच क्वेश्चन डोक्यामध्ये आहे की सर ऑप्शन सेलिंगला मार्जिन खूप जास्त लागतं. काय लागतं? मार्जिन खूप जास्त लागतं. सो दॅट पहिला पॉइंट आपण बघूया की ऑप्शन सेलिंगला मार्जिन किती लागतं. त्याशिवाय आपले ब्रेन जे आहेत हे काय होणार नाहीत, ओपन होणार नाहीत. बरेचसे लोक अगदी पॅसिव्हली ऐकत असतात. हे बरोबर आहे सगळं, पण सर ऑप्शन सेलिंगसाठी कमीत कमी 1.5-2 लाख रुपये लागतात आणि आमच्या जवळ 1.5-2 लाख रुपये नाहीयेत, म्हणून ते काय करतात, पॅसिव्हली ऐकतायत, राईट. जर असं कोणी ऐकत असेल तर चॅटबॉक्स मध्ये मी असं टाईप करून मला सांगू शकताय, राईट. आता आपण बघूया की दोन्ही कंपॅरिझन मध्ये ऑप्शन बाईंग वर्सेस ऑप्शन सेलिंग किती फंड लागतोय. ओके, सो मी नवीन पार्टनरला कोणाला तरी घेतो इथे, ठीक आहे. यस, संजय जोशी सर अनम्यूट करू शकताय, उदय राऊत अनम्यूट करू शकताय. येस. हॅलो, हा सर बोला. येस, संजय सर वेलकम. हा बोला. आपली ओळख करून देत आहे थोडक्यात बाकीच्या. मी संजय जोशी मुंबईवरून बोलतोय. मुंबईवरून बोलताय. ट्रेडिंग किती दिवस झालं करताय? जवळजवळ 6 महिने. 6 महिने झालं. ऑप्शन बाईंग मध्ये? हा, ऑप्शन बाईंग. ओके, इंडेक्स, बँक निफ्टी आणि निफ्टी. ओके, नो प्रॉब्लेम. सो आता आपण पहिल्यांदा काय बघूया की जर समजा आपला व्ह्यू बुलिश असेल तर आपण मार्केटमध्ये काय करणार? ऑप्शन मध्ये ट्रेड करायचं झालं तर कॉल बाय करणार. कॉल बाय करणार. ओके, सो आता नॉर्मली आपण काय करतो, एटीएमचा कॉल बाय करतो, बरोबर. सो इथे बघा आपण 18,150 चा कॉल जो आहे तो मी काय करतो, बाय करतो आणि हा अनालिसिस करायला घेतो, ठीक आहे. हा सेन्सिबलचा प्लॅटफॉर्म आहे, बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल. यामध्ये आपण ऑप्शनचे सगळे ट्रेड जे आहेत हे काय करू शकतो, अनालाइज करू शकतोय. ओके, जर समजा आता मी इथं काय केलंय, ऑप्शन बाईंग केलंय तर
बॅकग्राऊंडला आवाज येतोय सर संजयजी. ठीक आहे. सो आता आपण बघूया की हा जो आहे हा कॉल 18,150 चा कॉल 28 तारखेचा एक्सपायरीचा आहे ऑक्टोबरचा. प्राइस किती आहे 136 रुपये प्राइस आहे. यामध्ये काय दिलंय मॅक्स लॉस आपल्याला किती आहे 6,800 रुपये मॅक्स लॉस होऊ शकतोय. प्रॉफिट अनलिमिटेड होऊ शकतोय. प्रोबॅबिलिटी किती आहे म्हणजे आपले जिंकण्याचे चान्सेस किती आहेत इथं 29%. येस. आणि मार्जिन आपल्याला किती लागणार आहे तर 6,800 रुपये मार्जिन लागणार आहे. ओके ठीक आहे. येस संजयजी पुन्हा एकदा अनम्यूट करा. बरोबर आहे. हा ओके ठीक आहे. प्रोबॅबिलिटी आपण बघितलं 6,000 रुपयामध्ये होतोय. ठीक आहे. आता त्याच्या कंपॅरेटिव्ह मध्ये जर समजा माझा व्ह्यू बुलिशच असेल. ओके माझा व्ह्यू काय आहे बुलिशच आहे मार्केटमध्ये आणि मी ऑप्शन सेलर आहे. ठीक आहे ऑप्शन सेलर आहे तर मी काय करणार त्या ठिकाणी पी बाय करणार. पी बाय केला तर आपण काय करणार व्ह्यू काय होतोय पी बाय केला तर क्वेश्चन परत विचारा काय बोलतोय. आपला व्ह्यू बुलिशच आहे जसं आपण इथं बघितलं मी काय केलं कॉल बाय केला व्ह्यू बुलिशच आहे. आता व्ह्यू बुलिश आहे पण मी काय आहे ऑप्शन सेलर आहे. ठीक आहे तर मी काय करेन ऑप्शन सेलर आहे तर पी चा मी कॉल बाय करेन. ओके पी बाय केल्यानंतर आपला व्ह्यू बेरिश होतोय ना सर पी चा कॉल मी सेल करेन. हा पी चा आपल्याला काय करायचं आहे पी सेल सेल करेन. सेम स्ट्राईक प्राइस काय करतोय इथं सेल करतोय. ओके ठीक आहे म्हणजे व्ह्यू दोन्ही काय झाले माझे सेमच आहेत म्हणजे मार्केट वरती जाईल असा अंदाज आहे. ठीक आहे. आता यामध्ये मार्केट वरती गेलं तर काय काय होऊ शकतं हे आपण अनालाइज करतोय. ठीक आहे. सो मित्रांनो आता इथपर्यंत सगळं समजलं असेल तर 10 आउट ऑफ 10 रेटिंग करा. ठीक आहे आणि काही डाऊट असेल काही विचारायचं तर विचारू शकता. ठीक आहे. एक मिनिट संजयजी आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊया. ठीक आहे. यस क्लिअर आहे. ओके ग्रेट. ठीक आहे. सो आपण बघितलं काय की माझा व्ह्यू बुलिशच आहे तर त्यामध्ये मी एक काम काय करू शकतोय कॉल बाय करू शकतोय किंवा पुट सेल करू शकतोय. ठीक आहे. आता मी पुट सेल केला 28 ऑक्टोबरचा सेम एक्सपायरी डेट आहे. स्ट्राईक प्राइस आहे 18,150. त्यामध्ये पीई आहे लॉट एकच आहे. प्राइस किती 144 रुपये प्राइस आहे. आता बघूया मॅक्स लॉस मला इथे किती होतोय 9 लाख रुपये लॉस होऊ शकतो. 9 लाख म्हणजे अनलिमिटेड लॉस आहे. बरोबर ठीक आहे. पण मॅक्स प्रॉफिट काय आहे फक्त 7,000 रुपये आपल्याला मॅक्स प्रॉफिट होईल. ओके त्यानंतर बघा प्रोबॅबिलिटी किती आहे याची 64% प्रोबॅबिलिटी आहे. ओके आणि मार्जिन किती लागतंय 1 लाख रुपये मार्जिन लागतंय. राईट. सो बरेचसे लोक म्हणतील सर तुम्ही तर म्हटला होता 1 लाख रुपये लागतंय तर 1 लाख रुपये लागलं आता काय करायचं. ठीक आहे वेट आपण बघणार आहे याच्याकडे. सो आता बघूया 1 लाख रुपये मार्जिन लागले आपल्याला. प्रोबॅबिलिटी किती आहे 64% आहे. मॅक्स लॉस 9 लाख रुपये आहे आणि प्रॉफिट किती होणार आहे 7,000 रुपये होणार आहे. मग तरी पण आपल्याला ऑप्शन सेलिंग का केलं पाहिजे तर त्याचं महत्वाचं रिझन आहे. जर आपण इथं बघितलं तर माझे जिंकण्याचे चान्सेस किती आहेत बघा. मी जर कॉल बाय करतोय तर माझ्याकडे चान्सेस आहेत 29% आणि जर मी कॉल सेल करतोय तर माझे चान्सेस किती आहेत 64% चान्सेस आहेत की मी मार्केटमध्ये पॉझिटिव्ह किंवा प्लस मध्ये राहू शकतोय. राईट. आता यामध्ये दुसरी गोष्ट काय आहे जर समजा मला हीच पोझिशन ट्रेड करायची आहे तर आता मला काय पाहिजे हे 64% तर पाहिजेच आहेत पण मला हा मार्जिन 1 लाख रुपये एका लॉटसाठी द्यायचा नाहीये. तर मी याच्यामध्ये काय करू शकतोय तर यामध्ये हे जे आहे जो मी सेल केलेला आहे पी त्याच्यापेक्षा थोडासा कमी प्रीमियम असलेला आहे. याचा प्रीमियम किती आहे 144 प्रीमियम आहे. त्याच्यापेक्षा कमी प्रीमियम असलेला मी समजा दुसरा कोणताही एक ऑप्शन जर समजा याच्या खालचा 18,000चा ऑप्शन मी बाय केला. ओके का बाय केला तर मला हा कव्हर करायचा आहे म्हणून हेजिंगची टेक्निक वापरली. तर आपण चेक करूया की यामध्ये काय होतंय. बघा माझी प्रोबॅबिलिटी काय झाली थोडीशी कमी झाली 64% वरून 54% वरती आली. पण मला आता मार्जिन किती लागतंय 1 लाख लागत नाहीये तर ऑप्शन सेल करण्यासाठी फक्त 22,000 रुपये लागतात. किती लागतात 22,000 रुपये लागतात.
आता माझा मॅक्स लॉस पण किती आहे, 4,000 रुपये माझा मॅक्स लॉस होऊ शकतोय. आणि इथं चेक करा ऑप्शन बाईंग मध्ये माझा मॅक्स लॉस किती आहे, तर 6,800 रुपये होतोय. राईट. सो मला सांगा किती लोकांना हा कॉन्सेप्ट जो आहे हा आवडला, किती लोकांसाठी हा वाव मुवमेंट आहे की आपण ऑप्शन सेलिंग फक्त 22,000 रुपयांमध्ये करू शकतोय. त्यांनी चॅटबॉक्स मध्ये WOW टाईप करायचं आहे. इन द सेन्स वाव. राईट. ऑप्शन सेलिंग बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की ऑप्शन सेलिंग मध्ये काय होतं की जास्त प्रोबॅबिलिटी आहे किंवा ऑप्शन सेलिंग मध्ये कन्सिस्टंट इन्कम मिळतोय. मग आता बरेचसे लोक थांबत होते की फंड जो आहे तो आपल्याकडे काय आहे, कमी आहे, त्यामुळं आपल्याला पहिल्यांदा बाईंग केलं पाहिजे आणि नंतर सेलिंग केलं पाहिजे. राईट. ओके ग्रेट. सो मी आता नवीन पार्टनर घेतोय की फंड किती लागतोय. बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामधून हा प्रश्न पहिल्यांदा कमी झाला असेल की आपण कमी मार्जिन मध्ये पण काय करू शकतोय, काम करू शकतोय. 22,000, 30,000, 50,000 या रेंज मध्ये आपल्याला काम करायला मिळेल. ओके. येस. सौरभजी अनम्यूट करू शकताय. येस सर. ओके ग्रेट. सो आताचा जो कॉन्सेप्ट सांगितला हा तुम्हाला समजला का, की कशा पद्धतीनं आपण मार्जिन कमी करून ऑप्शन सेलिंग करू शकतोय. हो सर समजला. ओके ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे तुम्हाला? नाही सर डाऊट नाहीये. ओके ठीक आहे. सो माझ्यासोबतच थांबा. आता आपण पुढचा जो प्रवास आहे तो करूया. ओके ठीक आहे. सो राईट. आता यामध्ये आपण बघायला गेलं ठीक आहे तर काय बघितलं तर हे जे मार्जिन आहे हे आपल्याला कमी होऊन मिळतं आणि आपण ट्रेड करू शकतोय. आता दुसरी गोष्ट ऑप्शन सेलिंगच्या बाबतीतला पहिला प्रश्न आपला सॉर्ट आउट झाला. मोबाईल ऍप वरती करू शकतोय का, करू शकतोय. ठीक आहे. पण मला आता ऑप्शन सेलिंग का करायचं आहे, बाईंग करून काय एवढा फरक पडणार आहे. तर यामध्ये सौरभजी आहात माझ्यासोबत? म्यूट केलं परत आय थिंक तुम्ही. अनम्यूट करा. हा सर म्यूट. स्क्रीन रिप्रेझेंट नाही होत सर. स्क्रीन दिसत नाहीये मला. स्क्रीन दिसत नाहीये. हा सर. व्हिडिओ दिसतोय का कोणाचा? तुमचा व्हिडिओ दिसतोय सर, पण स्क्रीनवर जे सेन्सिबलचे तुम्ही चार्ट दाखवत होता ना हा ते सर मिस झाले आता. अच्छा ठीक आहे. ठीक आहे चालेल. मग एक काम करू शकतो, आता पुन्हा दाखवणं शक्य नाही होणार. ठीक आहे. सो याचं रेकॉर्डिंग पुन्हा एकदा बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ते. ओके अनम्यूट करताय सर. एक लेफ्ट होऊन परत जॉईंट हो का मी? ओके ठीक आहे चालेल. ओके. सो आता विचार करायचं झालं तर एक सिंपल लॉजिक बघू आपण. ठीक आहे की मला आणखीन एक पार्टनरची गरज आहे. अनम्यूट करा चेतनजी. ठीक आहे. त्यानंतर MI82 ज्यांच्या स्क्रीनवरती अनम्यूटचा चान्स आलेला आहे. ओके. सो आता आपण बघू. मला सांगा एका बाजूला ठीक आहे आपण रिटेल ट्रेडर आहे म्हणजे कोण, की अशी व्यक्ती जे आपला कॉम्प्युटर लॅपटॉप वगैरे घेऊन काय करते, घरी बसून ट्रेड करणार आहे. राईट. आणि एका बाजूला आपले फाईट कुणाबरोबर आहे, तर असे लोक जे मार्केटमध्ये मोठा फंड घेऊन बसलेले आहेत यांना आपण काय म्हणूया, HNI लोक म्हणूया. ओके. आणि एका बाजूला आपण रिटेल ट्रेडर. मार्केटमध्ये कोणाचे जिंकण्याचे चान्सेस आहेत मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. जिंकण्याचे चान्सेस कोणाचे जास्त आहेत, रिटेल ट्रेडरचे जास्त आहेत की HNI पर्सनचे जास्त आहेत? चॅटबॉक्स मध्ये सांगा. जर तुमचं मत असेल HNI लोकांचं आहे तर H टाईप करा. ओके. आणि जर रिटेल ट्रेडरचा असेल तर काय टाईप करा, R टाईप करा. काय कोणाचे चान्सेस जास्त आहेत? HNI लोकांचे जास्त आहेत, इन्स्टिट्यूट लोकांचे जास्त आहेत. राईट. त्यानंतर नॉलेज कुणाकडे जास्त आहे, HNI कडे जास्त आहे की रिटेल ट्रेडर कडे जास्त आहे? HNI कडे जास्त आहे. ओके ठीक आहे. स्किल कोणाकडे जास्त आहे, म्हणजे नॉलेज आहे आणि त्याचं त्यांनी काय केलंय, प्रॅक्टिस केलेलं आहे, म्हणजे काय झालं, स्किल झालं. आणि या स्किलचं प्रॅक्टिस जर केलं तर काय होतं, त्याच्यामध्ये कन्वर्ट कशामध्ये होतं, एक्सपिरियन्स मध्ये कन्वर्ट होतं. हे पण कोणाकडे जास्त आहे, HNI लोकांकडे जास्त आहे. ठीक आहे. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बोलूया आपण. टेक्नॉलॉजी कोणाकडे जास्त आहे, म्हणजे उदाहरण घ्या, आपण काय करतो, जास्तीत जास्त एखादा लॅपटॉप घेतो आणि काय म्हणतो त्याच्यावरती झिरोदाचे किंवा बाकीचे फ्री मधले चार्ट जे मिळतात ते investing.com वगैरे घेतो. ओके. फुकट ते पौष्टिक. पण हेच लोक प्रीमियम डेटा देऊन जो डेटा आपल्याला बघता येत नाही
तो त्याची कॉस्ट देऊन काय करतात, बाय करतात. त्याचबरोबर एक एक स्क्रिप्टला जवळपास 12-13 लोक काय करतात, बघत असतात, वॉच करत असतात आणि ट्रेड करत असतात. म्हणजे टेक्नॉलॉजीज कोणाकडे जास्त आहेत, यांच्याकडे जास्त आहेत. पॉवर कोणाकडे जास्त आहे, आपण रिटेल ट्रेडर जास्तीत जास्त काय करू शकतोय, 1 लाखापासून ओके जास्तीत जास्त 1 करोड पर्यंत पोहोचू शकतोय. पण यांची सुरुवातच होते कमीत कमी 10 करोड अबव पासून. म्हणजे पॉवर कोणाकडे जास्त आहे, यांच्याकडे जास्त आहे. आता विचार करा, एखादा HNI पर्सन आहे, ठीक आहे, HNI पर्सन आहे, तो विचार काय करतोय की मी 30,000 रुपये लावतो आणि 1,000 रुपये कमवायचा प्रयत्न करतो. आणि रिटेल ट्रेडर काय विचार करतोय, मी 5,000 रुपये देतो, ठीक आहे, म्हणजे बाईंग करतो. ओके, नॉर्मली रिटेल ट्रेडर काय करतात, ऑप्शन बाय करतात. HNI पीपल काय करतात, ऑप्शन सेल करतात. 5,000 रुपये देतो आणि काय करतो, 1,000 रुपये कमवतो. सो आपल्याला काय वाटतंय, हे लोक, या लोकांच्या डोक्यामध्ये येत नाही का की मी 30,000चे काय करतो, 5,000-5,000चे 6 लॉट बाय करतो आणि 1,000 कमवायच्या ऐवजी 6,000 रुपये एका दिवसामध्ये कमवतो. हे लोक मूर्ख आहेत का, काय वाटतंय? येस नो मला सांगा, चॅटबॉक्स मध्ये सांगा की यांच्या डोक्यामध्ये हे येत नाही का की जसं आपण 5,000 रुपये कमवून घालून 1,000 रुपये कमवायचा प्रयत्न करतोय, तसं मग हे लोक का नाहीत करत? एवढे दिवस मार्केटमध्ये आहेत, यांच्याजवळ एवढी मोठी टीम आहे, राईट, आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. विचार करा, त्यांचे जिंकण्याचे चान्सेस पण जास्त आहेत, पैसे पण जास्त आहेत, टेक्नॉलॉजी पण जास्त आहे, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, नॉलेज भरपूर आहे, राईट. मग तरी पण हे लोक बाय का नाहीत करत? येस, त्याचं एकमेव रिझन जे आहे ते काय आहे, तर प्रोबॅबिलिटी. काय प्रोबॅबिलिटी जी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे, राईट. आता ज्यावेळेला रिटेल ट्रेडर आपण मार्केटमध्ये येतो, तर नॉर्मली सगळ्या इंडस्ट्रीमध्ये जात असताना आपण काय म्हणतो, तर मार्केटमध्ये क्वालिटी जास्त असली पाहिजे. सो रिटेल ट्रेडर ज्यावेळेला मार्केटमध्ये येतो त्यावेळेला तो अॅक्युरेसीच्या मागे लागतो. पण थोडस मार्केटमध्ये वेळ घालवल्यानंतर त्याला लक्षात येतं, हा जो गेम आहे हा अॅक्युरेसीचा नाहीये, तर हा गेम कशाचा आहे, प्रोबॅबिलिटीचा आहे. म्हणजे जिंकण्याचे चान्सेस कोणाचे जास्त आहेत. 100% इथं कोणीही सक्सेसफुल होऊ शकत नाही. 70% पण होणं म्हणजे अगदी खूप कष्टानंतर येणारी गोष्ट आहे. आता ज्या वेळेला आपण बघतो की हे लोक ऑप्शन सेलिंग करतात, मग आपल्याला ऑप्शन बाईंग करायला का सांगितलं जातं, कोण प्रमोट करतं? तर उदाहरण घ्या, मार्केटमध्ये दररोज येऊन कोणी मोदी पैसे टाकत नाही किंवा आपल्या अर्थमंत्री येऊन पैसे टाकत नाही, तर ती यांचा जो काही लॉस आहे, बायरचा लॉस जो आहे, तोच यांचा प्रॉफिट म्हणून येत राहतोय. काय राहतोय, प्रॉफिट म्हणून येत राहतोय. आणि त्यामुळं या लोकांना ऑप्शन बायर गरजेचे आहे. त्यामुळं बरेचसे ब्रोकर वगैरे जे आहेत हे आपल्याला काय सांगतात, ऑप्शन बाय करा, लॉस लिमिटेड आहे. का, एक ऑप्शन सेल केला, समजा माझ्याजवळ 1,00,000 रुपये आहे कॅपिटल, ओके, तर यामध्ये मी 20 लॉट टाकू शकतो ऑप्शन बाईंगचे. 20 लॉट टाकले तर टर्नओव्हर जास्त होईल, माझं ब्रोकरेज जास्त जनरेट होईल. पण तेच जर मी 1,00,000 रुपये आहेत माझ्याजवळ आणि मी ऑप्शन सेल करतोय, तर माझे 3 किंवा 4च लॉट पडतील. इथं मला ब्रोकरेज काय होणार आहे, कमी मिळणार आहे. त्यामुळं ब्रोकर नेहमी सजेस्ट करताना काय करेल की ऑप्शन बाईंग करा म्हणणार, कारण का इथं ब्रोकरेज जास्त जनरेट होते. पण कोणीही हे सांगणार नाही की ऑप्शन सेलिंग करा. आता जसं याच्याने लोक प्रमोट करतात की ऑप्शन बाईंग करणं का गरजेचं आहे, त्याच पद्धतीनं ओके, त्याच पद्धतीने जसं की आपण पंप अँड डंप स्टॉक मध्ये बघितलं की एखादा स्टॉक कसा मॅन्युप्युलेट केला जातोय किंवा हे केलं जातंय. जर तुम्ही बाजार मूवी बघितलं असेल तर तिथं बघू शकताय. त्याच पद्धतीनं ऑप्शन बाईंग मध्ये पण बऱ्याचशा वेळेला प्रमोट केलं जातंय. बरेचसे टेलिग्राम चॅनल जे आहेत हे सांगत राहतात की हे बाय करा, ते करा, असं करा, तसं करा. जर कोणाशी विचारलं, आता नॉर्मली कॉल घेणारे आणि देणारे, ठीक आहे, सो माझं तर मत आहे की 99% लोक हे जे काय आहेत, ठीक आहे, यापैकी ऑन स्टेटमेंट प्रॉफिट दाखवा म्हणून सांगितलं तर यापैकी कोणीही देणार नाही. सगळेजण कारण देत राहतील काही ना काहीतरी. पण हे ऑन स्टेटमेंट प्रॉफिट कोणीही दाखवत नाहीये. का, तर त्याचं रिझनच हे आहे की इथं प्रोबॅबिलिटी जी आहे ती काय असते, अतिशय कमी असते, राईट. सो मित्रांनो, मला सांगा की तुम्हाला हे क्लिअर झालंय का की ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग मध्ये नेमका फरक काय आहे? येस नो मध्ये सांगा. येस, मला 100% पार्टिसिपेशन हवं आहे. ओके, येस, क्लिअर झालंय.
ओके, ग्रेट ग्रेट ऑसम. सो आता मला सांगा किती लोकांनी आता असं ठरवलंय ओके की मला ऑप्शन सेलिंग मध्ये यायचं आहे. ठीक आहे का? तर नॉर्मली बायरचा आन्सर काय असतं की सर माझं कॅपिटल नाहीये. नॉर्मली हा व्यक्ती विचार कसा करतो, माझं कॅपिटल नाही, 20,000चं कॅपिटल आहे, 30,000चं कॅपिटल आहे, 30,000चं कॅपिटल मी पहिल्यांदा 1,00,000-2,00,000 करतो, मग मी ऑप्शन सेलिंगचा विचार करतो. ठीक आहे, जे कदापि शक्य नाही किंवा शक्य झालं तर 1,000 लोकांपैकी एकाला शक्य होईल. ठीक आहे, जर तुम्ही स्वतःला समजता की मी हजारांपैकी एक आहे तर जाऊ शकताय, मला तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे हे थोडक्यात असं झालं की इंट्राडे मध्ये प्रॉफिट करणार आणि मी होल्डिंगला टाकणार. ओके, सो हे काय होऊ शकतं, लगेच शक्य होतंय का? नाही होत. सो नॉर्मली विचार करा की आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे, सस्ता रोये बार बार 5,000 10,000चे अकाउंट ब्लोअप करायचे आहेत 5-10 वेळा 15 वेळा. कारण की मी माझ्या करिअरमध्ये भरपूर वेळा मोठे मोठे अकाउंट ब्लोअप केलेले आहेत. राईट, म्हणजे पहिला 4 लाखाचं अकाउंट ब्लोअप केलं होतं, म्हणजे पूर्णपणे उडवलं होतं, 0 पर्यंत आलं होतं आणि कसं गेलं होतं, काय गेलं होतं कळत नाहीये. ठीक आहे, सो असं मला 4-5 वेळेला अकाउंट ब्लो करायचं आहे की एकदाच विचार करून चांगल्या पद्धतीने शिकून ऑप्शन सेलिंग मध्ये उतरायचं आहे 50,000 घेऊन किंवा 1,00,000 रुपये घेऊन आणि तेच वाढवायचं आहे. राईट, सो चॉईस नेहमी आपल्या हातामध्ये आहे. सो आता मला सांगा किती लोकांना ऑप्शन सेलिंग मध्ये काम करायला आवडेल? चॅटबॉक्स मध्ये मी असं टाईप करू शकता की मला ऑप्शन सेलिंग मध्येच काम करायचं आहे, मला अकाउंट घेऊन 2-3 वेळेला काय करायचं नाहीये, ब्लो करायचं नाहीये. कारण की ही फॅक्ट आहे ज्यामध्ये आपल्याला काम करणं गरजेचं आहे की ऑप्शन सेलिंग. ओके, ऑप्शन सेलिंग का गरजेचं आहे. ठीक आहे, सो मित्रांनो जर तुम्हाला ऑप्शन सेलिंग बाबतीत कनेक्टेड राहायचं आहे, ठीक आहे, आमच्याशी कनेक्टेड राहायचं आहे, आमचे जे काही एक्सपायरी ट्रेड आहेत हे आहेत यांच्याशी बघायचं असेल, ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टीशी तुम्ही काय करू शकता, टेलिग्राम चॅनलला आमच्या जॉईन करू शकता किंवा तुमचा मोबाईल नंबर चॅटबॉक्स मध्ये ड्रॉप करा, आमची टीम तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलला ऍड करेल. तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर जो आहे हा चॅटबॉक्स मध्ये ड्रॉप करून ठेवा, जेणेकरून ऑप्शन सेलिंगच्या बाबतीत जे काही फ्री वर्कशॉप असतील, पेड वर्कशॉप असतील, याची सगळी डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचायला सुरुवात होईल. ओके, हे एकमेव कारण आहे. क्वेश्चन हा होता की मी ऑप्शन सेलिंग कधीपासून करतो किंवा बाकीचे वर्कशॉप घेतो का? मी पहिल्यापासून सांगतोय, ठीक आहे, मी बाकीचं काहीही शिकवत नाही. कारण का की मला माहितीये 100 लोकांना शिकवलं तर 2 लोकांना काय मिळणार आहे, यश मिळणार आहे. या 98% लोकांची हालत खूप बेकार होते, कारण की त्या 98% मध्ये मी आधी होतो, मी खूप काही सफर केलेलं आहे. दॅट्स वाय मी बाकीचं कोणी किती पैसे घेऊन आलं, इक्विटी, फ्युचर, कमोडिटी, मला सगळं येतंय. ओके, पण मी काही शिकवत नाही त्यापैकी. क्लिअर आहे? का शिकवत नाही त्याचं रिझन हे आहे. राईट, ओके, ठीक आहे, ग्रेट. सो आता मी सगळ्यांचे हात खाली करतोय आणि मला सांगा तुमच्यापैकी माझ्या बरोबर काम करायला, ओके, माईक वरती यायला कोणाला आवडेल? व्हर्च्युअल हँड रेज करू शकताय. ठीक आहे, येस, सौरभ गवळी अँड कपिल थोरात. येस सर. येस सौरभ, ओळख करून देऊ शकता? सर मी सौरभ कोळी बारामतीहून बोलतोय. येस, ओके, आणि ट्रेडिंग मी सर एक 8-9 महिने झाले करतोय. ओके, हा, 8-9 महिने झालं कशामध्ये काम करणार? सर बाईंग मध्येच आहे. बाईंग मध्येच आहे, बरोबर, ठीक आहे, चालेल. सो आता एक्सपायरी ट्रेड शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहात, एक्साइटेड आहात? हो सर. ठीक आहे, सो आता आपण काय करूया, पहिल्यांदा सेटअप बघू. ठीक आहे, सो एक्सपायरी ट्रेड च पहिल्यांदा बेसिक जे आहे मी सांगायला सुरुवात करतो. ऑप्शन चेन वगैरे माहिती आहे का तुम्हाला सौरभजी? हा सर माहिती आहे ऑप्शन चेन. ओके, ऑप्शन चेन माहिती आहे, ठीक आहे, तरी पण मी काय करतो अगदी बेसिक पासून सांगायला सुरुवात करतो, सो दॅट बऱ्याचशा लोकांना अजून माहिती नसेल, एकदम फ्रेशर असतील तरी त्यांना सुद्धा कळायला सुरुवात होईल. ओके, सो आता माझी ऑप्शन चेन दिसते समोर स्क्रीनवरती? हो सर दिसते. आता मी काय करतो, बँक निफ्टीची ऑप्शन चेन आपल्या समोर ठेवलेली आहे. आता याला
म्हणजे इथं वेगवेगळ्या ऑप्शनची प्राइस आपल्याला दिसत असते, म्हणून याला काय म्हणलं जातं, ऑप्शन चेन म्हटलं जातं. ओके, आता ही ऑप्शन चेन नॉर्मली 3 पद्धतीमध्ये डिवाइड केले जाते. काय 3 पद्धतीमध्ये डिवाइड केले जाते. म्हणजे ऑप्शनचे पहिल्यांदा जो आहे स्पॉट प्राइस, म्हणजे बँक निफ्टी हा काय आहे, इंडेक्स आहे, याला आपण काय म्हणतो, स्पॉट प्राइस म्हणतो. काय म्हणतो, स्पॉट प्राइस. ओके, क्लिअर आहे वैभवजी? सॉरी मी नाव विसरलो, एक मिनिट. पार्टनर कुठे गायब झाले? येस सर सौरभ. सॉरी, ठीक आहे. ओके, सो याला आपण काय म्हणतो, स्पॉट प्राइस म्हणतो. याच्या जवळची जी प्राइस आहे, ठीक आहे, इथं आपण बघू शकतो याच्या जवळची एक प्राइस आहे, याला काय केलंय, ब्लॅक कलरने कोट केलेलं आहे. ओके, सो हा काय झाला, एटीएम ऑप्शन. काय झाला, एटीएम ऑप्शन. त्यानंतर हे जे आहेत त्याच्या वरती जे ब्लू कलर मध्ये आहेत, ठीक आहे, ब्लू कलर मध्ये आहेत, त्याला आपण काय म्हणतो, आयटीएम. काय म्हणतो, आयटीएम. आयटीएम म्हणजे हे झाले इन द मनी ऑप्शन. काय म्हणतो, इन द मनी ऑप्शन. ओके, आणि एटीएमच्या खाली हे जे आहेत इथं खाली दिसत आहेत, ज्यांचा बॅकग्राऊंडला व्हाईट कलर आहे, हे काय झाले, ओटीएम. काय झाले, ओटीएम. राईट, हे आउट ऑफ द मनी ऑप्शन. ओके, हे काय झाले, कॉल साइडचे झाले. आता पुट साइडला पण असेच आहेत का? येस, असेच आहेत, फक्त थोडासा चेंज आहे की इकडच्या बाजूला हा काय झाला, एटीएम ऑप्शन झाला 40,400चा. इथं वरती, ओके, वरती काय आहे, इथं आयटीएम होतो कॉल साइडला, पण इथं वरती काय आहे, ओटीएम आहे. काय आहे, ओटीएम मध्ये आहे एटीएम. राईट, आणि खाली काय आहे, आयटीएम. काय आहे, आयटीएम. ओके, सो आता हे आपल्याला लक्षात कसं ठेवायचं, याला, या कॉन्सेप्टला काय म्हणलं जातं, मनीनेस इन द कॉन्सेप्ट म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, मनीनेस इन द कॉन्सेप्ट. मनीनेस इन द कॉन्सेप्ट. आता हे आपल्याला थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. आता कसं लक्षात ठेवू शकतोय, तर नॉर्मली आम्ही काय करतो, हे लक्षात ठेवण्यासाठी सी फॉर काय, सी, कॉल मधलं सी, त्यानंतर याला आय, त्यानंतर ए आणि ओ, हे काय झालं, चाव. राईट, एक गाणं मध्यंतरी फेमस झालं होतं बेला चाव मधला, राईट, मनी हाइस्ट मधला, माहिती आहे का वैभवजी? त्यामधला चाव लक्षात ठेवू शकतो आपण, CIAO. राईट, सो या पद्धतीनं आपण काय म्हणू शकतो याला, चाव. आणि इकडं आपण काय म्हणू शकतो याला, इकडच्या बाजूला आपण बघा, पी, याचा इनिशियल काय आहे, POAI. काय म्हणू शकतोय, स्पॉट. आय लास्टला, टी नाहीये हे, ठीक आहे. हा, तो आमच्याच एका क्लायंटने सजेस्ट केलं होतं, याला काय म्हणायचं, चाय आणि पाव. काय म्हणायचं, चाव पाव. चाव पाव, सिंपल कॉन्सेप्ट केलेत आपल्या भाषेमध्ये. का, तर आपल्याला लक्षात राहिले पाहिजेत की हा मनीनेस कसा आहे. ओके, क्लिअर आहे? येस सर. ठीक आहे, सो मनीनेस इन द ऑप्शन समजलं असेल, 10 आउट ऑफ 10 रेटिंग करा. काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल याच्या रिगार्डिंग विचारू शकता, सो दॅट आपण याच्या पुढे जाऊ शकतोय. ओके, मला चॅट बॉक्स मध्ये सांगा बाकीच्यांनी. येस, ऑल क्लिअर? येस सर, येस. ठीक आहे, सो मी अतिशय सोप्या पद्धतीनं हळूहळू सांगतोय, जेणेकरून अगदी फ्रेशर जरी असेल त्याला सुद्धा समजलं पाहिजे. ठीक आहे, आता हा एक्सपायरी ट्रेड जो आहे, ठीक आहे, याचा नेमका कॉन्सेप्ट काय आहे, तर यामध्ये एक्सपायरी ट्रेड मध्ये, ठीक आहे, मेन काय होतं, तर हे जे ओटीएम ऑप्शन आहेत, हे जे आहेत, किती, हा 75 असू दे, हा 100 असू दे, हे सगळे ऑप्शन काय होतात, झिरो होतात. काय होतात, झिरो. हे ओटीएमचे जेवढे ऑप्शन आहेत हे सगळे काय होतात, झिरो होतात. राईट, हे प्रत्येक गुरुवारी दुपारी काय होणार आहेत, झिरो होणार आहेत. काय होणार आहेत, झिरो होणार आहेत. राईट, मग आता हे जर झिरो होणार असतील तर याचा बेनिफिट आपल्याला घ्यायला पाहिजे की नको? हो सर. आता हा कसा घेऊ शकतोय बेनिफिट? जर समजा मला माहिती आहे की ही जी स्क्रिप्ट आहे ती कितीची आहे, 100 रुपयाची आहे. ओके, ही 100 रुपयाची स्क्रिप्ट आहे, ही काय होणार आहे, झिरो होणार आहे. तर मी याच्यामध्ये कशा पद्धतीने पैसे कमवू शकतोय? जर मी समजा याला सेल केलं, काय केलं, सेल केलं, आणि नंतर ही प्राइस काय झाली, 50 रुपयाला आली, आणि इथं मी काय केलं, बाय केलं, तर मला इथं 50 रुपयाचा प्रॉफिट होईल. राईट,
येस और नो? होऊ येस सर. शकतं. ठीक आहे. हो सर. समजा इथं मी केलं 72 रुपयाचा आहे हा वाला ऑप्शन. ठीक आहे. हा काय केला मी सेल केला 72 रुपयाला आणि समजा 0 रुपयाला काढला तर हा काय होणार आहे 72 रुपये मला मिळणार आहेत. राईट? बरोबर? हो सर. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन बाईंग आणि सेलिंग मध्ये नेमका फरक काय आहे? तर हे जे काही ऑप्शन आहेत हे काय केले जातात? सेल केले जातात. आता मला सांगा ऑप्शन चेन मध्ये आपण ही बँक निफ्टी बघतोय. ठीक आहे. आता बँक निफ्टी मध्ये तुम्ही ट्रेड करताय सौरभजी? येस सर. ठीक आहे. आता मला सांगा मार्केट बुलिश आहे की बेरिश आहे ओव्हरऑल बघायला गेलं तर? आता बुलिश आहे सर. बुलिश आहे. ठीक आहे. सो मला सांगा आता मार्केट काही जरी झालं, ठीक आहे, काही जरी झालं तरी सुद्धा 39,000 पर्यंत येईल का पुढच्या 4 दिवसांमध्ये? किंवा किती चान्सेस आहेत 39,000 पर्यंत येण्याचे? तर येऊ शकतंय ना सर. 39,000 पर्यंत येऊ शकेल का? काय वाटतंय? किती दिवसामध्ये सर तरी? गुरुवारपर्यंत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवसामध्ये 39,000 पर्यंत येईल का? हा सर येऊ शकतंय ना. खाली पडेल एवढं? ओके. 1,000ची रॅली तसे नाही करू शकत. करू शकते एका दिवसामध्ये सर, काय प्रॉब्लेम नाही तसा. 4 दिवसामध्ये येईल का? हा सर येऊ शकते. येऊ शकते कारण की 4 दिवसांमध्ये खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे की पर्यंत जाईल. पण मी जर समजा उदाहरण घेतलं, ठीक आहे, मी बुधवारी बघितलं मार्केट, काय बघितलं? बुधवारी बघितलं आणि बुधवारी दुपारी 3 वाजता बघितलं की उद्या मार्केट किती पॉइंट जाऊ शकतंय, जास्तीत जास्त किती जाईल? 500 पॉईंट सर होऊ शकते वन डे मध्ये. ओके. वन डे मध्ये 500 पॉईंट जात असेल म्हणजे खाली पडायचे चान्सेस आहेत का? मार्केट बुलिश आहे. ठीक आहे. हे बघा आपण काय बघतोय या पद्धतीने बघतोय. इथं आता प्राइस आहे 40,400. हा सर. ठीक आहे. आणि आपण काय म्हणतोय 39,000 पर्यंत येईल का? खालीपर्यंत येईल का? आणि वरती जर आपण बघितलं साधारणतः 41,000 पर्यंत जाईल का असं. ठीक आहे. सो आता पहिल्यांदा व्ह्यू आपला बुलिश असेल. ठीक आहे. बुधवारी संध्याकाळी बघायचं. कधी? वेनसडे दुपारी 3 वाजता बघायचं किंवा 2:30 वाजता बघितलं तरी सुद्धा चालेल. एका दिवसामध्ये मार्केट जास्तीत जास्त किती पॉईंट मुवमेंट करेल वरती किंवा खाली? 400-500 सर. 400-500 पॉईंट वरती जाईल. ठीक आहे. सो मला दिसलं की अशा पद्धतीने मार्केट वरती चाललंय, बुलिश आहे. तर मी हा जर सेल केला 39,000चा त्यावेळेला काय 39,000 रुपयाचा ऑप्शन सेल केला ज्याची प्राइस किती असेल? मे बी 50 रुपये असेल किंवा 100 रुपये असेल. ओके. ठीक आहे. आता हे जे पैसे आहेत, ठीक आहे, हे मार्केट वरती जाणार आहे आणि हा ऑप्शन काय होणार आहे? हळूहळू 0 होणार आहे. बरोबर आहे का? हो सर. ठीक आहे. कारण का याच्यामधला थीटा जो आहे तो काय होतोय? हळूहळू कमी होतोय. बरोबर? हो सर. राईट. सो आपल्याला काय निवडायचं आहे? तर या पूर्ण सेगमेंटमध्ये अशी प्राइस निवडायची आहे की जिथं मला काही केल्या प्राइस यायला नको. काय यायला नको? प्राइस यायला नको. ओके. सो आता मी इथं ऑप्शन चेन थोडीशी रिव्हर्स आहे म्हणून इथं समजायला कन्फ्युज होतंय म्हणून मी काय केलं ही ऑप्शन चेन थोडीशी रिव्हर्स केली. ओके. सो आता बघा आपण चार्ट वरती बघूया. ठीक आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या पहिल्यांदा, त्यानंतर आपण ह्याचे कंडिशन्स बघूया. ठीक आहे. सो आता आपण काय बघितलं? ओटीएम जे आहेत सगळे ओटीएम काय होणार आहेत? 0 होणार आहेत. ठीक आहे. बरोबर? ओटीएम मध्ये आता उदाहरण घेतलं की 41,000चा कॉल. काय? 41,000चा कॉल. आता 41,000चा कॉल समजा आता कितीला आहे? उदाहरण घेऊ. 41,000चा कॉल कितीला आहे? 153 रुपयाला आहे. बरोबर? कितीला आहे? 153 रुपयाला आहे. ठीक आहे. सो आता हा 41,000चा कॉल 153 रुपयाला आहे. जर समजा मार्केट आहे त्याच पोझिशनला राहिलं, हललं नाही. ओके. काय म्हणतोय मी? मार्केट आहे त्याच पोझिशनला राहिलं तर मंडेला हा जो कॉल आहे 153चा काय होईल? साधारणतः 100 रुपयापर्यंत येईल. ट्युजडेला काय होणार? हाच कॉल जर मार्केट नाही हललं तर काय होणार? 70-80 रुपयाला येईल. ओके. वेनसडेला काय होईल? हा 50 रुपये किंवा 40 रुपयाला येईल. बरोबर? ठीक आहे. आणि गुरुवारी दुपारी काय होईल? याचा हा सगळा कॉल जो आहे तो 0 होईल. बरोबर का? तर याच्यामध्ये एक फॅक्टर आहे ज्याचं नाव आहे काय? थीटा. हा थीटा जसं एक्सपायरी जवळ येईल तसा
कमी कमी होत जातोय, बरोबर? हो सर. सो आपल्याला अशी प्राइस निवडायची आहे. म्हणजे आजपासून ठरवायचं झालं तर आपण ठरवू शकतोय का की कोणत्या प्राइस पर्यंत मार्केट एक्सपायरी होईल? तर आपल्याला थोडंसं अवघड जाईल, येणार नाही असं नाही, पण थोडंसं काय होईल, अवघड जाईल, ज्यामध्ये आपल्याला ठरवणं काय होईल, ओपिनियन चुकलं तर लॉस मध्ये जाऊ शकतं. म्हणजे मार्केट जे आहे, बँक निफ्टी मोस्टली काय आहे, वोलाटाईल आहे. पण आपण जर बुधवारी ठरवलं की उद्या काही जरी झालं तरी मार्केट काय होणार नाही, या ठराविक प्राइस पर्यंत जाणार नाही, तर आपण काय करणार, 41,000चा कॉल जो आहे तो काय करायचा, आपण सेल करायचा. काय करायचा? कॉल सेल करायचा 41. हा, म्हणजे तिथपर्यंत मार्केट नाही गेलं, ओके, तरी सुद्धा आपण काय करू शकतोय, प्लस मध्ये राहू शकतोय. क्लिअर आहे? क्लिअर. ओके. सो मी पुन्हा एकदा थोडक्यात रिव्हिजन घेतो की काय काय झालं, काय काय समजलं, तुम्ही मला सांगा सौरभजी, आतापर्यंत आपण जे डिस्कशन केलं त्याच्यानुसार. सर म्हणजे आता ऑप्शन चेन एक समजले सर, एटीएम ओटीएम इन द मनीचे स्ट्राइक प्राइजेस. बरोबर, ठीक आहे सर. बाय आणि सेलिंग मधले डिफरन्स सर समजलाय पूर्ण. आपण बाय केलं तर आपले किती पर्सेंट चान्स आहेत प्रॉफिटचे, सेल केले तर किती पर्सेंट चान्स आहेत प्रॉफिटचे, ते आपण बघितल्या. बरोबर. हा सर, त्यातून ते हेजिंगचे कन्सेप्ट एक समजले. बरोबर. आणि आता ते एक्सपायरी डे ला तुम्ही म्हणजे थिटा डिके होत जाताना कोणती स्ट्राइक प्राइस चूज कराल जेणे तुम्हाला प्रॉफिट होऊ शकते सर, ते आता समजलेलं आहे सर. म्हणजे ओटीएम जो आहे हा 0 होणार आहे गुरुवारी. ओके, हे सगळ्यांना समजलंय का? बेसिक महत्वाचा कॉन्सेप्ट समजला असेल तर यस टाईप करा की प्रत्येक ओटीएम जो आहे हा एक्सपायरी डे दिवशी 0 होणार आहे. यस, म्हणजे आपलं काम सोपं होत आहे. ठीक आहे, पहिला कॉन्सेप्ट काय समजायचा आहे, एक्सपायरीला 0 होणार आहे आणि आपल्याला काय निवडायचं आहे, तर अशी स्ट्राइक प्राइस निवडायची आहे. म्हणजे ऑप्शन बाईंग मध्ये काय ठरवतो आपण की प्राइस मला काय झाली पाहिजे, मी इथं बाय करतोय 100 रुपयाला तर ही वरतीच गेली पाहिजे. ठीक आहे, इथं या पद्धतीने वरती गेली पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथं गोल करायचा आहे बाईंग साठी. ओके, पण सेलिंगला काय करायचं आहे, तर आपल्याला असं टार्गेट द्यायचं आहे की इथं सोडून सगळीकडे कुठे पण बाण मारा चालते. काय, इथं सोडून कुठं पण जाऊ दे चालतंय. म्हणजे मार्केट प्रिडिक्ट करायची किंवा याची गरज नाहीये. आपल्याला जस्ट एक गोष्ट ठरवायची आहे की ज्या वेळेला मी मार्केटमध्ये येतोय, ठीक आहे, तर मला अशी प्राइस निवडायची आहे जिथं मार्केट पोचलं नाही पाहिजे. ओके, पोचलं नाही पाहिजे. ओके, का तर जेवढे ओटीएमचे ऑप्शन आहेत, ठीक आहे, आपण जे ओटीएम बघितले, आता मी इथं ऑप्शन चेन काय केली, रिव्हर्स केली, सो दॅट हे जे ओटीएम आहेत हे सगळे 0 होणार आहेत, इकडचे ओटीएम जे आहेत हे काय होणार आहेत, 0 होणार आहेत. ओके, सो आता एक उदाहरण देतो एकदम डीप मध्ये. आता याला हे कॅश मध्ये परवडणार नाही. ओके, उदाहरण घ्या की आता काही जरी झालं तरी मार्केट, ओके, 42,000ला पोहोचेल का पुढच्या 3 दिवसांमध्ये? येस नो, मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. पोचू शकते का? नाही पोचणार, बरोबर, शक्यच नाहीये पोचणं. ठीक आहे, कारण की 1000 पॉईंट 3 दिवसांमध्ये येण्यासाठी पहिल्यांदा त्याला काय केलं पाहिजे, तिथं सस्टेन केलं पाहिजे. आणि 1000 पॉईंट पेक्षा मी आपण किती बोलतोय, तर इथं जवळपास 1600 पॉईंट मार्केट वरती जाईल का सडनली? नाही जात. तर नॉर्मली ऍव्हरेज काढलं एका दिवसामध्ये 1000 पॉईंटची रॅली होते का? होते, पण एका आठवड्याची जर रॅली काढली तर साधारणतः 700 पॉईंट मार्केट वरती जाऊ शकतं ऍव्हरेज. ओके, सो दॅट आता सांगा हे 27 रुपये कोणाचे आहेत? हे 27 रुपये कोणाचे आहेत? ऑप्शन बायरचे आहेत की ऑप्शन सेलरचे आहेत? येस सौरभजी. सर ते बायरचे आहेत. ओके, ठीक आहे, इथं घेणार कोण आहे? हे हक्काचे पैसे आहेत ना ऑप्शन सेलरच्या. हा सर, काही जरी झालं तरी इथं प्राइस पोहोचणार नाही. म्हणजे इथं कोण सेल करेल 42,000? ठीक आहे, हा एनी टाइम प्रॉफिट मध्ये. येस और नो? हो सर, येस. म्हणजे थोडक्यात काय, ते माझेच पैसे आहेत. उदाहरण घ्या, माझ्या आजोबांनी ठेवलेली शेती आहे, ते बाकी कोणी घेऊच शकत नाही, माझ्या वारसा हक्काने मलाच येणार आहेत. म्हणून त्याच पद्धतीने इथं ऑप्शन सेलरच्या हक्काचे पैसे आहेत, ते कोणी घेऊ शकणार आहे का? नाही सर. मार्केट कुठेही जाऊ दे, काही फरक पडणार आहे का? नाही. का सांगतो, तर इथं आणखीन एक फॅक्टर आहे ज्याचं नाव आहे किती, डेल्टा. ओके, डेल्टा किती आहे? 0.6 आहे. म्हणजे मार्केट ज्या वेळेला 100 पॉईंट वरती जाईल त्यावेळेला हा किती पॉईंट वरती जाईल? 6 पॉईंट वरती जाईल. म्हणजे याचा आणि मार्केटचा काहीही संबंध नाहीये. सो दॅट हे 27 रुपये माझ्या हक्काचे आहेत. राईट, क्लिअर आहे का? येस,
किती लोकांना हा कॉन्सेप्ट आवडला की माझ्या हक्काचे, म्हणजे आम्ही म्हणतो काय, मला वारसदार हक्काने मिळणारच आहेत. येस, वाव टाईप करा, वाव. ठीक आहे, म्हणजे मार्केट 42,000 पर्यंत जाणार नाहीये, सो दॅट आपल्याला काय करायचंय, तो कॉल विकून टाकायचा आहे. ठीक आहे, आता रिव्हर्स बघू. ठीक आहे, माझा व्ह्यू बुलिश असू दे बेरिश असू दे, मला काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे, आता मी ऑप्शन चेन मध्ये येतो अगेन. सो मार्केट एवढं पडेल का की डायरेक्टली 38,000 पर्यंत येईल? शक्य आहे का? नाही सर. नाहीये. ओके, नाही सर. सो दॅट मी 38,000चे हे 19 रुपये ठेवलेले आहेत. ओके, 19 रुपये कोणाचे आहेत? हे अगेन ऑप्शन सेलरचेच आहेत, बरोबर आहे का? राईट. सो आता हे आपण जर 4 दिवस आधी प्रेडिक्ट करायचं म्हटलं तर थोडस डिफिकल्ट जातंय, पण एका दिवसाचं तरी ऍटलिस्ट प्रेडिक्ट करू शकतोय का नाही? कोणतं सोपं आहे? एका दिवसाचं प्रेडिक्ट करणं सोपं आहे की एका आठवड्याचं प्रेडिक्ट करणं सोपं आहे? मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. डेचं वाटत असेल तर डी टाईप करा, वीकचं वाटत असेल तर डब्ल्यू टाईप करा. वन डेचं करू शकतोय? हो सर. बरोबर. म्हणजे आणि सगळ्यात जास्त प्रीमियम डीके कुठं होतो तर बुधवारी आणि गुरुवारी होतो. बुधवारी आणि गुरुवारी होतो. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे? ठीक आहे, तर 3 गोष्टी बघायच्या. कोणत्या 3 गोष्टी बघायच्या? सो पहिल्यांदा ऑप्शन चेन आपल्याला, ठीक आहे, नोट करून घ्या. मी 1 बाय 1 स्टेप सांगतो, स्ट्रॅटेजी काय आहे, सो दॅट क्लिअर होईल. ठीक आहे, सो सौरभजी मला तुम्ही कोऑर्डिनेट करा, लिहून झालं की. ठीक आहे, पहिल्यांदा आपल्याला ऑप्शन चेन कुठे बघायचे तर सेन्सिबल या प्लॅटफॉर्म वरती बघायचे. चार्ट बघायला येऊ देत नाही येऊ देत, कॅन्डलस्टिक जमत नाही काही प्रॉब्लेम नाही, प्राइस एक्शन जमत नाही काही प्रॉब्लेम नाही. ओके, चार्ट बघायला ओपन होत नाहीत काही अडचण नाही. ठीक आहे, लॅपटॉप घ्यायची गरज नाही, मोबाईल वरनं करू शकतोय अशी गोष्ट. ठीक आहे, सेन्सिबलचं ऍप पण आहे, ऍप वरनं पण बघू शकता. ठीक आहे, सो आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा सेन्सिबल वरती बघायचं आहे. ठीक आहे, सो आता अशी प्राइस निवडायची जिथं मार्केट काही केल्या जाऊ शकणार नाही. ठीक आहे, ओके. जर मदत पाहिजे असेल तर 1 आवरची टाइम फ्रेम घ्या. किती? 1 आवरची, त्याच्यामध्ये आपण अनालाइज करू शकतोय की मार्केट बुलिश आहे बेरिश आहे कसं आहे काय आहे. ठीक आहे, सिंपल त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट लावले तरी सुद्धा चालेल. डन, लिहून झालं सौरभजी? हॅलो सर. हा, लिहून झालं? प्राइस लिहायची ना सर, फक्त ते जाऊ शकत नाही ते. हा, जाऊ शकत नाही अशी स्ट्राईक प्राइस निवडायची. ओके, म्हणजे मार्केट पासून कमीत कमी काय करायचं आपल्याला, 1200 पॉइंट लांब ठेवायचं आहे, 1200 किंवा 1000 पॉइंट. ओके, लांबची स्ट्राईक प्राइस निवडायची. ठीक आहे. हा, ठीक आहे. हा, त्यानंतर तिसरी स्टेप काय करायचं, त्याच्यावरती त्याला हेज करायचं. हेज करायचं म्हणजे काय की समजा मी आता निवडली कुठली 39,000 प्राइस निवडली. ओके, तर मी हा काय करणार आहे, सेल करणार आहे, बरोबर. सो त्याच्यापेक्षा मी थोडस काय करेन, आणखीन खाली जाईन, म्हणजे 39,000 मायनस आणखीन मी काय करेन 700 पॉइंट खाली जाईन. तर मला काय दिसतंय तर 38,300 हा काय करेन मी बाय करेन. का तर जेणेकरून माझा प्रीमियम म्हणजे मला 1 लाख रुपये मार्जिन लागत होतं ते काय लागेल, फक्त 30,000 रुपये मार्जिन लागेल. किती? 30,000 रुपये मार्जिन लागेल. ओके, ठीक आहे. आता बघा मी हे 2 काय केले, अनालाइज करायला घेतो, जेणेकरून थोडस आपल्याला एक अंदाज येईल की याची प्रोबॅबिलिटी किती आहे. किती प्रोबॅबिलिटी किती आहे. ठीक आहे, सो आता इथे चेक करा, जर मी अशी प्राइस निवडली ज्याची ओके प्रोबॅबिलिटी किती आहे, 92% प्रोबॅबिलिटी आहे. किती? 92%. म्हणजे हे माझ्या आजोबांनी ठेवलेलेच पैसे आहेत, बरोबर आहे का? येस सर, येस सर. राईट, 92% प्रोबॅबिलिटी कोणत्याही ट्रेडची आपण बघितले का आतापर्यंत? 90%. राईट, बरोबर. आता यामध्ये होणारा प्रॉफिट काय आहे, कमी आहे पण शुअर आहे. राईट, मार्केटचा एक रूल आहे काय की जितकी जास्त सेफ्टी तेवढे कमी बेनिफिट, जेवढी रिस्क जास्त तेवढा जास्त बेनिफिट. क्लिअर आहे? येस सर. येस, ओके. सो एका दिवसामध्ये जर आपण 30,000 रुपये लावून आपल्याला एक 600-700 रुपये कन्फर्म मिळत असतील तर काय वाईट आहे का? नाही सर. ठीक आहे. आता हा जो प्रॉफिट आहे
हा आणखीन जर पाहिजे असेल तर आपण याच्यामध्ये काय करू शकतोय, थोडंसं वाटलं मला आणखीन थोडीशी रिस्क घ्यायची आहे तर आपण काय करू शकतो, स्ट्राईक प्राइस आणखीन कमी करू शकतोय याच्यामध्ये, राईट. सो स्ट्राईक प्राइस मी जर आणखीन वाढवली, सॉरी, तर काय होतोय बघा, माझा प्रॉफिट काय होतोय, वाढतोय. ठीक आहे, राईट. सो स्ट्राईक प्राइस मी जर जास्त निवडली तर मला 1200 पण दिवसाला अगदी आरामशीर मध्ये मिळू शकतात. क्लिअर आहे? येस येस सर. ओके. सो मला सांगा किती लोकांसाठी हा कॉन्सेप्ट आवडला, वाव, समजला असेल, राईट. मी क्वेश्चन आन्सरला चान्स देतोय, काही डाऊट असेल विचारू शकता, चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे, फक्त 3 स्टेप आहेत आपल्याला, फक्त ऑप्शन चेन बघायचे. ऑप्शन चेन मध्ये कमीत कमी 1000 पॉईंटचा आपल्याला काय करायचंय, पॉईंट ठेवायचा आहे. ओके, ठीक आहे. क्वेश्चन आन्सर साठी मी वेळ देतोय. ठीक आहे, अनम्यूट करू शकताय राजेश सावंत, विचारू शकताय क्वेश्चन काय आहे. ठीक आहे, येस चॅट. ही ऑर्डर घेता येत नाही ना सर? कोणती? समजा ही असं सेलची ऑर्डर असेल तर लांबची जर ऑर्डर असेल तर घेऊ शकत नाही. खूप छान पॉइंट आहे. सॉरी मी हा पॉइंट विसरलो होतो सांगायचा, आठवण करून दिल्याबद्दल थँक्यू. सो जर तुम्ही डिस्काउंट ब्रोकर युज करत असाल, ठीक आहे, तर डीप ओटीएम ला रिस्ट्रिक्शन राहतं. ओके, डिस्काउंट ब्रोकर म्हणजे 0 अपस्टॉक वगैरे. सो याच्यासाठी आपण काय करू शकतोय, एंजल ब्रोकिंग मध्ये एक अकाउंट ओपन करू शकतोय, किंवा असेल तर प्रॉफिट मार्ट नावाची एक कंपनी आहे ज्यांच्या बरोबर आम्ही काम करतो. डिस्काउंट ब्रोकिंग पण आहे आणि प्लस आम्हाला डीप ओटीएम कोणतेही बाय करायला मिळतात, राईट. सो प्रॉफिट मार्ट मध्ये पण आपण अकाउंट ओपन करू शकता, राईट. सो जर आमच्या थ्रू तुम्हाला प्रॉफिट मार्ट मध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तरी सुद्धा चॅटबॉक्स मध्ये तुम्ही तुमचा नंबर ड्रॉप करा, आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, अकाउंट ओपन करून देईल. प्रॉफिट मार्ट मध्ये डीप ओटीएम, कितीही ओटीएम डीप मधला असू दे, तो तुम्हाला बाय करण्यात येईल. ओके, बाय करता येऊ शकतो. 15 रुपये पर लॉट ऑप्शनचा चार्जेस राहतोय. येस, आणि नंतर डिस्काउंट पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, अजून काही डाऊट आहे याच्या रिगार्डिंग? येस सौरभजी, समजलं काय करायचंय? येस सर. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगतोय पूर्ण प्रोसेस सो दॅट एकदम कन्फर्म राहील. ओके, सो आपल्याला हा ट्रेड कधी टाकायचा आहे, गुरुवारी सकाळी टाका किंवा बुधवारी संध्याकाळी टाका, चालू शकतोय. ओके, अशी प्राइस निवडायची आहे तिथं काय होणार नाही आपल्याला, तिथं मार्केट प्राइस पोहोचू शकणार नाही. ओके, मार्केट प्राइस पोहोचू शकणार नाही. ओके, आणि तो ऑप्शन आपल्याला काय करायचा आहे, सेल करायचा आहे. ठीक आहे, तो सेल करायचा आहे, राईट. जसं आपण बघितलं, टाइम फ्रेम काय आहे, 1 तासाची घेऊ शकतो अनालिसिस साठी. ऑप्शन चेन बघायचे, नॉर्मली डेल्टा जो आहे, ठीक आहे, डेल्टा आपला किती असला पाहिजे, 0.5 पेक्षा कमी, 1.5 पेक्षा कमी असला पाहिजे, आणि थिटा ऍटलिस्ट 10 रुपीज पेक्षा जास्त पाहिजे. ओके, हे 2 रूल त्यामध्ये ऍड करा. हा डेल्टा आणि थिटा कुठं बघू शकतोय, तर अगेन सेम आपल्याला सेन्सिबलच्या ऑप्शन चेनला बघू शकतोय. ठीक आहे, क्लिअर आहे? येस सौरभजी, समजला कॉन्सेप्ट? येस सर, येस सर. ठीक आहे, ट्रेड समजला असेल, सगळं क्लिअर आहे, मला काही डाऊट नाहीये, तर 10 आउट ऑफ 10 रेटिंग करा. ओके, सो दॅट आपल्याला पुढे जाता येईल. काही डाऊट असेल, काही विचार असेल, विचारू शकता. ओके, मला चॅटबॉक्स मध्ये सांगा, समजलं असेल, 10 आउट ऑफ 10 रेटिंग करा. ही बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज पैकी फक्त एक स्ट्रॅटेजी आहे जी अगदी सिंपल वे न, ओके, आपल्याला घेता येते. थिटा 10 रुपयापेक्षा जास्त असला पाहिजे. डझंट मॅटर, ओपन इंटरेस्ट बघायची गरज नाहीये. प्रिन्सिपलचं अकाउंट नसेल तरी सुद्धा हे फ्री मध्ये वापरता येऊ शकतं, तुम्हाला फ्री मध्ये पण दिसतं. ठीक आहे, सबस्क्रिप्शन वगैरे घ्यायची गरज नाहीये. 1-2 आठवडे तुम्ही पेपर ट्रेड करा. ओके, कारण की पहिल्यांदा, ओके, ट्रेडिंग ही अशी जर्नी आहे जिथं सायन्स चालत नाही. ओके, सायन्स इन द सेन्स काय, की मी काळ्या कलर मध्ये पिवळा कलर मिक्स केला तर एक वेगळा कलर येतोय, सो तसाच असेल, म्हणजे कलर मिक्स करायला आला म्हणजे पेंटिंग आलं, याचा अर्थ असा होत नाही. सो दॅट आपल्याला काय करावं लागतं, वेगवेगळ्या शेडची प्रॅक्टिस करावी लागते आणि बॅलन्स घ्यावं लागतं. ट्रेडिंग, बरेचसे लोक वेगवेगळं प्रॉमिस करत असतील, पण माझ्या अनुभवानुसार माझं म्हणणं, ट्रेडिंग सायकलचा बॅलन्स घेण्यासारखं आहे. सो सायकल शिकवायची झाली कोणालाही तर आपण शिकवू शकतोय का, सांगू शकतोय हे पॅन्डल आहे, असं मार तसं मार, धरू शकतोय, आधार देऊ शकतोय, पण बॅलन्स जो आहे सायकलचा, हा जो चालवणार आहे त्यालाच घ्यावा लागतो.
ट्रेडिंगच्या बाबतीत पण सेम गोष्ट आहे. मी ट्रेड सांगितलेला आहे, त्यामध्ये काय करायचं आहे, मॅक्झिमम रिस्क जी आहे, ठीक आहे. सो वाट बघत बसले वगैरे या पद्धतीने करायचं नाही. तर आपला रूल आहे आरपीटी 2.5% पेक्षा जास्त लॉस झाला नाही पाहिजे. ओके, जर आपण 40,000चा किंवा 30,000चा ट्रेड करतोय, ओके, तर त्याचा आरपीटी किती असणार आहे, तर मिनिमम ओके 800 किंवा 1000 रुपयापेक्षा जास्त लॉस झाला नाही पाहिजे. 800 किंवा 1000 पॉईंट पेक्षा जास्त लॉस झाला नाही पाहिजे, लक्षात घ्या. काही जरी झालं तरी मार्केट रिव्हर्स गेलं, 1000 रुपये बुक करायच्या, बाहेर पडायचं. ओके, त्याच्यापेक्षा बियॉन्ड जाऊन द्यायचा नाही. ठीक आहे, इथं प्रोबॅबिलिटी हायेस्ट आहे, त्यामुळे 1:1 रेशो ठेवलाय. काही लोक म्हणतील की प्रॉफिट पण 1000 रुपये आणि हा पण लॉस पण 1000 रुपये, मग आपण प्रॉफिट मध्ये कसं येणार. ओके, रिस्क रिवॉर्डचा चांगला अभ्यास केला तर 10 आउट ऑफ 7 नाहीये, तर इथं 90% प्रोबॅबिलिटी पेक्षा जास्त ट्रेड देतोय. सो दॅट इथं एकाला एक जरी झाला तरी सुद्धा चालू शकतं, काही अडचण नाही. 10 पैकी 7 ट्रेड आपले सक्सेसफुल झाले तरी सुद्धा आपण प्लस मध्ये राहतो. ओके, 6व्या ट्रेडला ब्रेक इव्हनला येतो आणि 7व्या ट्रेडला पण प्लस मध्ये राहतो. आणि इथे 9वा आणि 10वा ट्रेड आहे. ओके, येस, पेपर ट्रेडिंग करू शकताय सेन्सिबल वरती, साधारणतः 900 रुपये महिन्याचे त्याचे चार्जेस आहेत, ते घेऊन आपण करू शकतोय. ठीक आहे, येस. ओके, लक्षात घ्या, ट्रेडिंग कुठल्याही पद्धतीचं सायन्स नाहीये. ओके, आणि बऱ्याचशा वेळेला आपण ट्रेडिंगला रिलेट काय करतोय, तर हे काहीतरी सिक्रेट आहे, अशी चावी मला मिळाली तर मी लगेच करोडपती होणार, विसरून जा, असं काही नाहीये. ट्रेडिंग ही फक्त काय आहे, प्रॅक्टिसचा पार्ट आहे. नॉलेज प्रॉपर असेल, आपल्याला गायडन्स प्रॉपर असेल, जेवढं जास्त आपण प्रॅक्टिस करणार आहे, काय करणार आहे, त्याच्यावरती आपला सक्सेस रेशो जो आहे हा डिपेंड आहे. ठीक आहे, नॉलेज जर नसेल तर पहिल्यांदा नॉलेज इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेला नॉलेज येतंय त्यानंतर सगळ्या गोष्टी कशावरती आहेत, याच्यावरती आहेत. राईट, ऑप्शन सेलिंग मध्ये किती लोक सक्सेसफुल होतात, खूप चांगला क्वेश्चन आहे हा. ऑप्शन सेलिंग मध्ये 100 लोकांनी ऑप्शन सेल केलं तर मी लिहून देतो. ठीक आहे, जर चांगल्या प्रोबॅबिलिटीचे ट्रेड टाकले, ओके, कितीही घाबरट व्यक्ती असेल किंवा कितीही लालची व्यक्ती असेल, ह्या दोनच कॅटेगरीमध्ये लोक डिवाइड होतात मार्केटमध्ये, तरी सुद्धा 100 पैकी 70 ते 80% लोक अगदी आरामशीर पैसे कमवू शकतात. जसं आपण महिन्याला पगार घेऊन जातो, बिझनेस मध्ये रेव्हेन्यू घेऊन जाऊ शकतोय, तसं ऑप्शन सेलिंगच्या माध्यमातून रेव्हेन्यू घेऊन जाऊ शकतोय. आधी मला विचारलं असतं कोणी की ट्रेडिंग फुल टाइम करायचंय, माझं आन्सर नव्हते, पण ऑप्शन सेलिंग जेव्हापासून करतोय, म्हणजे मागचे जवळपास 1.5 वर्षापेक्षा जास्त पिरियड झाला की मी ऑप्शन सेलिंग कंटिन्यू करतोय, तेव्हापासून मी अगदी बिंदास सांगतोय, कोणाला जॉब सोडून स्विच करायचा या काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, काही लोक म्हणतात आम्हाला बिझनेस स्विच करायचा आहे, लॉकडाऊनमुळे बरेचसे प्रॉब्लेम झाले, असं झालं. ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी बिंदास सांगतोय, तुम्ही ऑप्शन सेलिंगच्या माध्यमातून घर चालण्या इतके प्रॉपर तुम्ही प्लॅनिंग करून पैसे घेऊन जाऊ शकताय. येस, क्लिअर आहे सौरभजी? येस सर, क्लिअर आहे. सो लेट जॉईन झाल्यामुळे लेक्चर समजलं नाही. तो याचं रेकॉर्डिंग कंपाऊंडिंग मेंटॉर या युट्यूब चॅनलला आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल, तुम्ही बघू शकताय, उद्या परवापर्यंत होईल. ठीक आहे, ओके, ठीक आहे. सो आता मार्केटमध्ये काही क्वेश्चन येत आहेत. ठीक आहे, की हे शिकवता का, ते शिकवता का. ठीक आहे, सो आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या भरपूर स्ट्रॅटेजीज आहेत. ठीक आहे, ज्याला मार्केट लोक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करतात. मी म्हणतो 40,000 पेक्षा जास्त स्ट्रॅटेजीज आहेत. सगळ्या आपल्याला शिकणं गरजेचं आहे का, नाही. कुठल्याही 2-3 तुम्हाला ज्या आवडतात, ज्या पद्धतीने तुम्हाला काम करायचं त्या पद्धतीने करू शकताय. ओके, आम्ही पण शिकवताना 18-20 स्ट्रॅटेजी शिकवतो, पण प्रत्येक व्यक्तीची पर्सनॅलिटी वेगळी आहे. ओके, सो त्या पद्धतीनं काम केलं जातं. राईट, ठीक आहे, येस. ऑप्शन सेलिंग शिकण्यासाठी सगळं कव्हर होणं आधीच गरजेचं आहे. तर वर्कशॉप मध्ये पण होतं, अगदी बेसिक पासून चालू होतं, प्री सेशन पासून नंतर होतं. ठीक आहे, सो नॉर्मली मंथली 20,000 रुपये प्रॉफिट होण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट लागेल, साधारणतः 50,000 ते 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये गुड इनफ एवढा प्रॉफिट येऊ शकतो. राईट, सो मॅक्झिमम अपेक्षा किती करू शकतोय, 3% पासून 20% आपण अपेक्षित करू शकतोय ऑप्शन सेलिंगच्या माध्यमातून मंथली. ओके, मंथली मिनिमम 3% पासून 20%. याच्यापेक्षा कोणाच्या जास्त अपेक्षा असतील तर आम्ही असं नाही करू शकत. ठीक, ओके, सो काही लोक विचारतायत की नेमकं हे ऑप्शन सेलिंग शिकवता का, त्याची फीज किती आहे, कसं आहे, काय आहे. मी 1-2 मिनिटांमध्ये सांगतो, त्यानंतर आपण काय करूया, जॅकपॉट ट्रेड कडे जाऊया. राईट, सो पहिली गोष्ट, ऑप्शन सेलिंग मध्ये मी स्क्रीनशॉटच्या बाबतीत बोलत नाहीये,
आता इथं जे आहे ते पहिल्यांदा आपण व्हर्च्युअल ट्रेड मध्ये प्रॉफिट काढायला सांगतो. एका दिवसाचा स्क्रीनशॉट जो आहे तो आपण एक्सेप्टच करत नाही. सो अनिल दुधळे सर आहे, त्यांचा एका महिन्याचा हा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे. ठीक आहे, एका दिवसाचा स्क्रीनशॉट म्हणत नाहीये. ओके. त्यानंतर हा बघा गणेश धवणे सरांचा हा 4 लाखाचा प्रॉफिटचा त्यांचा व्हर्च्युअलचा स्क्रीनशॉट आहे, जो पोर्टफोलिओ झालेला आहे. ऑलरेडी आता यांनी गणेश सरांनी परवाच 1 करोड व्हर्च्युअल मध्ये अर्न केले. व्हर्च्युअल मध्ये अर्न केले, ऍक्च्युअल मध्ये त्यांचे ऑलरेडी चालू आहेत. बऱ्यापैकी डेली त्यांचं अर्निंग जे आहे हे 20,000 to 30,000 या रेंज मध्ये राहत आहेत. ओके. सो वैभव सरांचे पण आहेत. त्याचबरोबर सक्सेस स्टोरी बऱ्याचशा आहेत, तुम्ही वेबसाईट वरती पण जाऊन बघू शकताय. काही टेस्टिमोनियल वगैरे टेलिग्रामला पण आपण टाकतोय. राईट. सो पहिल्यांदा म्हणजे आपल्याला ऑप्शन सेलिंग शिकायचं असेल तर इम्पॉर्टंट काय की शिकलं पाहिजे. आता शिकताना पण बऱ्याचशा चुका होतात. ठीक आहे. सो मी कॉमनली अशा चुकांबरोबर बघतोय की बऱ्याचशा वेळेला सगळीकडे गेल्यानंतर तुम्हाला हेच सांगितलं जातं की शिकलं पाहिजे. ओके. सो शिकण्याबाबत बरोबर नेमकी चूक काय होते, ठीक आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं बोलूया. युट्यूब वरती गेल्यावरती आपण शिकतो, म्हणजे कंटेंट मिळतो, मला नॉलेज मिळतो, पण टेक्निक्स मिळत नाहीयेत. ओके, लक्षात घ्या. आता मी जर समजा एखादी गोष्ट केली, आपण काय म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. सो युट्यूबमुळे आणखीन एक रोग व्यक्तीला तयार होतो. तो जो आहे तो काय आहे, फिअर ऑफ फेल्युअर. फिअर ऑफ फेल्युअर इन द सेन्स काय की लोकांना भीती वाटते पहिल्यांदा मार्केटमध्ये लॉस केल्यानंतर किंवा खूप लॉस केल्यानंतर धडकून आपली फिअर ऑफ फेल्युअरची भीती वाढत जाते. सो उदाहरण घ्या, बरेचसे लोक आता कॅम्पेन मध्ये पण, आपलं कॅम्पेन आहे बऱ्याचशा लोकांनी केलेलं आहे सोशल मीडियावरती. आम्ही ज्यावेळेला सांगतो की ऑप्शन सेलिंगच्या माध्यमातून कन्सिस्टंट अर्निंग घेऊ शकतो. ओके. सो लोक कमेंट काय करतात की कन्सिस्टंट होऊच शकत नाही मार्केटमध्ये, इंट्राडे मध्ये कोणीच प्रॉफिट कमवू शकत नाही किंवा हे करू शकत नाही. हे असं का घडतं? राईट. उदाहरण घ्या, अजय नावाच्या व्यक्तीनं अशी कमेंट टाकलेली आहे. आता अजयच्या बाबतीत बघायचं झालं तर अजयनं काम केलं इंट्राडे मध्ये, त्याला अपयश मिळालं. ओके. आणि त्याच्यानुसार ती रियालिटी झाली की मार्केटमध्ये अशक्य आहे. राईट. आता हा संस्कार त्याच्या डोक्यावरती झालेला आहे. आता हा जो संस्कार आहे हा काढायला किती वेळ लागेल माहिती नाहीये. राईट. सो ज्यावेळेला लोक बरेचसं ट्राय करतात, ओके, मार्केटमध्ये येतात, भीती वाटते, नंतर ट्रेड टाकायला पण लोकांना नको वाटतं. सो हे कशामुळे होतं तर फिअर ऑफ फेल्युअरमुळे होतं. एका उदाहरणानुसार आणखीन आपण हे समजून घेऊया की हा रोग काय आहे. आपण ही स्टोरी सगळ्यांनी ऐकली असेल. लहान असताना म्हणजे सर्कसमध्ये काय केलं जातं की हत्तीला लहान असताना घेऊन येतात आणि हत्तीला एका दोरीनं बांधलं जातं. आता दोरीनं बांधल्यानंतर ओके हत्ती काय करतो की खूप प्रयत्न करतो दोरी तोडायचा. पहिल्या दिवशी 50 वेळा प्रयत्न करतो, दोरी काही तुटत नाही. दुसऱ्या दिवशी तो काय करतो 40 वेळा प्रयत्न करतो, होत नाही. हळूहळू त्याचे प्रयत्न त्याला दिसतं काय, प्रयत्न हळूहळू 50 दिवसाला अटेम्प्ट करत होता ते काय होतात एकावरती येतात आणि हळूहळू 0 होतात. आणि त्याचा एक स्ट्रॉंग बिलीफ होतो की काही केल्या रोप तुटत नाही. ओके. आता हळूहळू हत्ती काय होतो मोठा होतो. हत्तीची पॉवर आता एवढी प्रचंड झालेली आहे की तो अगदी तंबू पण उखाडू शकतोय सर्कसचा. पण त्याचा माइंडसेट कसा आहे की दोरी तुटत नाही. राईट. सो पण आता दोरी तितकीच राहिलेली आहे, पण हत्तीकडे ताकद एवढी आहे की हत्ती काय करू शकतोय, ती रोप अगदी आरामशीर तोडू शकतोय. पण सॉफ्टवेअर मध्ये गडबड झाली, हार्डवेअर एकदम बेस्ट आहे. राईट. आता ट्रेडरच्या बाबतीत बघा, एखादा व्यक्ती ट्रेड करतोय, ओके, पहिल्यांदा त्यानं काय केलं, RSI ची स्ट्रॅटेजी घेतली, कोणाची तरी युट्यूबला बघितलं, ट्राय केला, फेल झाला. ओके. त्यानंतर कुठला तर सुपर ट्रेंड, बॉलिंजर बँड, ADX, त्यानंतर आणखीन फॅन्सी ट्रेंड लाईन ब्रेकआउट, हे ब्रेकआउट, व्हॉल्यूम बघा, पहिली कॅन्डल बघा, हाय बघा, लो बघा, हे बघा, ते बघा, सगळं ट्राय केलं. ओके. तरी काही केल्या प्रॉफिट आला नाही. राईट. कारण का की कंटेंट मध्ये सगळीकडे राहिलो, आपण काय म्हणतो दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, त्या पद्धतीने त्यानं सगळं ट्राय केलं, कोणत्याही एका गोष्टीवरती टिकला नाही किंवा बघितलं नाही. त्यामुळं त्याचा बिलीफ सिस्टीम काय झाला की मार्केटमध्ये काही केल्या पैसे मिळत नाहीत. ओके. हे ब्रोकर लोक त्या पद्धतीने करतात, ट्रेनर या पद्धतीने पैसे कमवतात, पण ट्रेडिंग मधून खरंच पैसे मिळतात का हा त्याला डाऊट यायला चालू होतो. आणि हळूहळू तो डाऊट काय होतो, तो मार्केटला एक लेबल लावतो, ठप्पा मारतो, मार्केटमधून कोणीही पैसे कमवू शकत नाही. ओके. आणि बंद करून टाकतो. राईट. आणि त्यानंतर मग असे लोक चॅटबॉक्समध्ये कमेंट टाकत बसतात, मित्रांनो असं करू नका, मी स्वतः एवढे लाख घालवले, मी तेवढे लाख घालवले, असं केलं तसं केलं. राईट. मग आता मला सांगा यामध्ये नेमकी चुकी कोणाची आहे, तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीची आहे की त्यानं प्रॉपरली ओके कुठल्याही गोष्टीमध्ये
ट्रस्टेड व्हेरीफाईड नॉलेज मेंटॉर निवडला नाही जो त्याला प्रॉपरली गाईड करेल, राईट? सो दॅट मित्रांनो चेक करा तुमच्या बाबतीत पण असंच घडलंय का? झालं असेल तर चॅटबॉक्स मध्ये मी असं टाईप करा, कारण की ही गोष्ट खूप महत्वाची आहे. बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत हे घडतं की नेमकं म्हणजे लोकांच्या बाबतीत एक ऍटिट्यूड बघितलेला आहे की मार्केटमध्ये लाखो रुपये घालवतील, 5-10 लाख रुपये घालवतील, पण एक प्रोफेशनल मेंटॉर किंवा एक प्रोफेशनल इन्स्टिट्यूट ज्यांच्याकडे जाऊन आपण शिकलो पाहिजे, या पद्धतीने बघितलं पाहिजे, हे बघत नाहीत कधीच, राईट? काय म्हणतात की तिथं पैसे वाचले पाहिजेत, आणि मग इथं जर पैसे वाचवले तर मार्केट जे आहे मार्केटची फी घेणारच आहे, राईट? त्यामुळं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करतो. प्लस ट्रेडिंग सायकोलॉजी ही जी आहे, अल्टिमेट मेंटॉरशिप हा वर्कशॉप पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. सो या वर्कशॉप मध्ये काय काय मिळेल तर मित्रांनो, पहिली गोष्ट की इथून पुढं कमीत कमी तुमचं 1 लाखाचं कॅपिटल असेल किंवा कितीही असेल, ठीक आहे? सो ज्यावेळेला सुरुवात करताय तिथून पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये कमीत कमी 1 करोडचा पोर्टफोलिओ कसा बिल्डअप करायचा याच्या बाबतीत माहिती मिळेल. ओके. प्लस दुसरी गोष्ट, यामध्ये जे ब्रेड अँड बटर स्ट्रॅटेजी आहे, ज्याच्यावरती मी म्हटलं की तुम्ही काहीही करा, ओके, काहीही करा, मार्केट कुठेही जाऊ दे, काही फरक पडत नाहीये, तरी सुद्धा न्यूट्रल मध्ये आपण कसे पैसे काढू शकतोय ही स्ट्रॅटेजी, त्याच्या ऍडजस्टमेंट यामध्ये आपण शिकायला बघणार आहे, राईट? सो मित्रांनो, याची फीज बघायला गेलं तर या वर्कशॉपमध्ये काय काय इन्क्लूड आहे. पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग करायचं झालं म्हणजे रिटायरमेंट मला घ्यायची आहे, रिटायरमेंटसाठी मला आता 60 वर्षापर्यंत वाट बघायची नाहीये, तर पुढच्या 5-10 वर्षामध्ये मला रिटायरमेंट घ्यायची आहे आणि मला कमीत कमी महिना 1 लाख रुपये पगार आला पाहिजे काहीही काम न करता. ते कसं करायचं ते या वर्कशॉपमध्ये शिकवण्यात येणार आहे. त्याची कॉस्ट बघायला गेलं तर 15,000 आहे, ती यामध्ये आहे. प्लस ऑप्शन सेलिंगचा कुठलाही प्रोफेशनल, ओके, प्रोफेशनल जो काही अप्रोच आहे जर शिकायचा झाला तर तो 60,000 रुपयाचा आहे, तो यामध्ये आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सायकोलॉजी आणि मेंटॉरिंग, म्हणजे तुमच्या बरोबर एक मेंटॉर असणार आहे कंटिन्यू पुढचे 1 वर्ष, सो दॅट तुमचा स्टॉप लॉस केल्यानंतर तो का गेलाय याचं अनालाइज केलं जाईल. जसं की मी मोबाईल घेतला, ओके, गॅरंटी वॉरंटी मिळते, दॅट्स वाय आपण काय करतो त्याच्यावरती ट्रस्ट ठेवतो. त्याच पद्धतीनं तुमचा स्टॉप लॉस का गेलाय त्याचं डिटेलमध्ये प्रत्येक वेळेला आपण काय करणार आहे, हा अनालिसिस करत राहणार आहे. म्हणजे 1 वर्षाचा रिव्ह्यू सपोर्ट, ओके. सो जर समजा तुमचा स्टॉप लॉस गेलाय, तसंच 100 लोक त्या मीटिंगला येतात, कोणाचा वेगवेगळ्या पद्धतीने स्टॉप लॉस गेला असेल, सो दॅट आपण 1 वर्षामध्ये कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव घेऊ शकतोय, असं मॉडेल त्यामध्ये आहे. सो यामध्ये याची फीज किती होते जर बघायला गेलं 1 लाख काही लाखांमध्ये होते. आता मी हे सगळं कोणाकडून शिकलो तर मी 2-3 नावं सांगतोय, तुम्ही त्यांची फीज स्वतः चेक करू शकताय. टॉम स्नॅस्नॉफ इंटरनॅशनल ट्रेडर आहे, ज्याचं मागच्या वर्षी BSc मध्ये ट्रेनिंग झालं होतं, तिथं फंड मॅनेजर वगैरे आले होते, त्यावेळेला मी त्यांच्याकडून शिकलो. त्यानंतर ज्योती बुधिया मॅडम, ज्यांच्या 3 जनरेशन, ओके, काय करतात याच मार्केटमध्ये काम करतायत. आणि कर्टनी स्मिथ इंटरनॅशनल वर्ल्ड वाईड बेस्ट ट्रेनर म्हणून मानलं जातं. त्यांचे फीज किती आहेत, काय आहेत, मी ट्रेनिंगला किती इन्व्हेस्ट केले हे तुम्हाला सगळं कळेल. पण ज्या वेळेला मी या सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळेला माझी हालत एवढी खराब झाली होती, जसं मी सांगितलं, सुरुवात केल्यानंतर -30 लाख, आणि माझी गाडी घेऊन मला गाडीचे EMI भरायचे हालत नव्हती, तरी सुद्धा मला बऱ्याचशा वेळेला ट्रेनिंगला काही वेळेला इकडे तिकडे जायचं असेल तर ट्रकने प्रवास करावा लागला, एवढी खराब हालत माझ्याकडे आली होती, राईट? मग ही बाकी कोणाकडे यायला नको म्हणून त्यावेळेला ठरवलं तर महाराष्ट्रातील सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात स्वस्त वर्कशॉप द्यायचे, म्हणून हाच वर्कशॉप जो आहे, जो ऍक्च्युअल मध्ये काही लाखांमध्ये किंमत जाते, तोच वर्कशॉप वंडर्स ऑफ ऑप्शन रायटिंग जर आता ऑनलाईन मध्ये आम्ही कन्वर्ट करतोय तर फक्त 9,999 रुपयामध्ये देतोय, राईट? त्याचबरोबर जे लोक आता रजिस्ट्रेशन करणार आहेत, पहिले 5 लोक, त्यांच्यासाठी आजची जी ऑफर आहे त्यामध्ये जे लोक पहिले 5 करणार आहेत त्यांना डिस्काउंट मध्ये, ओके, बोनस मध्ये स्विंग ट्रेडिंग मास्टरी हा 4,500चा वर्कशॉप पण मिळणार आहे. प्लस दिवाळी आणि दसऱ्याची ऑफर आहे, त्यामध्ये 15% ऑफ मिळणार आहे. म्हणजे जर फुल पेमेंट तुम्ही आता पेमेंट करताय तर तुम्हाला हाच वर्कशॉप फक्त 8,500 रुपयाला मिळणार आहे. जर तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये करताय तर तुम्हाला 3,000 रुपये पेड करायचे आहेत. या QR कोड वरती किंवा फोन पे, गुगल पे या नंबरवरती तुम्ही करू शकताय, 9689156402. फर्स्ट 5 ऍडमिशनना हा वर्कशॉप फक्त 8,500 रुपयाला मिळणार आहे. याच्यापेक्षा बेस्ट ऑफर कधीच नाही मिळू शकणार. सो रिगार्डिंग दिस तुम्हाला काही डाऊट असेल, ओके, रजिस्ट्रेशनच्या बाबतीत किंवा अबाउट एनिथिंग, राईट, विचारू शकता. रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू आहे, साइड बाय साइड मी क्वेश्चन आन्सर घेतो, ओके. सो काही लोकांनी चॅटबॉक्स मध्ये क्वेश्चन टाकलेले आहेत, ते मी क्वेश्चन घेतो. पहिला, याचं रेकॉर्डिंग मिळणार आहे का? येस मिळणार आहे, ओके. तुम्ही युट्यूब चॅनलला आपल्या बघू शकताय, ओके.
ठीक आहे. फ्रेशर आहात काही प्रॉब्लेम नाही आहे. फ्रेशरसाठी प्री सेशन चालू होतात. ओके, जसं आपण मुलांना आपल्या शाळेमध्ये घालायच्या आधी प्री स्कूल असतं त्या पद्धतीने पहिल्यांदा प्री सेशन अगदी फ्री मध्ये ते चालू होतात. त्यानंतर पुढे आपण करू शकतोय. सर मी 2008 पासून मार्केटमध्ये आहे पण यशस्वी नाही, पण यशस्वी होणार म्हणून मी आजही मार्केटमध्ये आहे. सो आता शिकून करतोय. ओके गुड, काही प्रॉब्लेम नाहीये. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे मार्केटमध्ये टिकून राहणं. जर आपली इच्छाशक्ती सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असेल, राईट गायडन्स असेल, आपल्या आजूबाजूला कम्युनिटी असली पाहिजे. लक्षात घ्या, एका वन डेला 200 एका दिवशी कोणी मारले होते का मागच्या जेव्हापासून चालू झालं होतं तोपर्यंत नाही. ज्या वेळेला पहिल्यांदा ओके कोणीतरी सचिन तेंडुलकरनं मारले त्यानंतर लगेच सेहवागने मारले, त्यांनी बाकीच्याने मारले का, तर बिलीफ सिस्टीम काम करते. ओके, आपल्या आजूबाजूला जर सक्सेसफुल ट्रेडर असेल तर आपण पण अगदी आरामशीर होऊ शकतो. यस ओके, बरोबर मार्क डगलसने सांगितलंय. किती महिन्याचा वर्कशॉप आहे? ऍक्च्युली हा जो वर्कशॉप आहे ठीक आहे हा एका महिन्याचा वर्कशॉप ऍज अ याच्यामध्ये राहतो. कशामध्ये? कॉन्टेंट वाईज आणि रिव्ह्यू सपोर्ट जो आहे ठीक आहे. म्हणजे त्यानंतर आपण पहिल्यांदा पेपर ट्रेड करणार, पहिल्यांदा शिकणार पहिल्या महिन्यामध्ये, दुसऱ्या महिन्यामध्ये प्रॅक्टिकल आणि तिसऱ्या महिन्यानंतर रिव्ह्यू जे आहेत हे चालू व्हायला चालू होतात. हे रिव्ह्यू जे आहेत हे कम्प्लिटली 1 वर्ष चालतात. म्हणजे तुमचा स्टॉप लॉस गेला का गेला काय गेला तर प्रत्येक आठवड्याला आपण भेटणार आहे. जसं आता मीटिंग चालू आहे त्या पद्धतीनं त्यामध्ये तुम्ही मला सुमित सरांना विचारू शकताय, त्याचबरोबर मेंटॉरना विचारू शकताय की सर मी हा ट्रेड केला होता, हा स्ट्राईक प्राइस होता, इथं होता, हा स्टॉप लॉस का गेला का गेला का गेला. ओके, एक वेळ अशी येईल की आपण लॉस करून करून तरी किती करणार आहे, चुका करून करून तरी किती करणार आहे. त्याच्यावरती मॉडेल काय, आम्ही कशा पद्धतीनं ती चुकांमधून बाहेर पडलो, सायकोलॉजिकल काही अडचण आहे का त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. येस येस, एका वर्षाचा कोर्स जो आहे ठीक आहे, कोर्स आहे एका महिन्याचा. रिव्ह्यू सपोर्ट जो आहे ठीक आहे तो तुम्हाला एका वर्षाचा आहे. म्हणजे प्रत्येक आठवड्याला तुम्हाला यायचं आहे. तुमचा जर स्टॉप लॉस गेला असू दे नसू दे ठीक आहे, कारण की मार्केटमध्ये कॉन्सेप्ट समजले पण इम्प्लिमेंटेशनला प्रॉब्लेम येतो. मी माझ्या ट्रेनिंगमध्ये काय बघितलं होतं की ट्रेनिंग झाल्यानंतर सपोर्ट कोणी देत नाहीये ठीक आहे, किंवा येऊन बोलत नाहीये की काय झालं नेमकं, सायकोलॉजी कशी आहे काय आहे राईट. आणि तिथं सगळ्यात जास्त ट्रेडर्सना प्रॉब्लेम येतो. दॅट्स वाय ट्रेनिंग तर इम्पॉर्टंट आहे पण रिव्ह्यू त्याच्यापेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट आहे. येस, गॅरंटी वॉरंटी इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात उदाहरण घ्या पहिल्यांदा, आपण ज्याची गॅरंटी वॉरंटी आहे असा मोबाईल घेतो काय चायना मेड वगैरे नाही घेत. येस आपण ट्रेडर हे स्वतःला घ्यायचं असते. समजलं नाही क्वेश्चन काय आहे? ठीक आहे, बँक निफ्टीचे स्ट्राईक प्राइस 39,300 का घेतली आणि 38,300 का घेतली. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स, 2 रजिस्ट्रेशन झालेले आहेत. ज्यांचे झाले आहेत नाव टाका चॅट बॉक्स मध्ये, मी कन्फर्म करतो. सो पहिल्यांदा 39,300 का घेतली. ओके, सो 39,300 मी याच्यासाठी घेतली की पहिल्यांदा मला जर प्रॉफिट वाढवायचं असेल तर मी काय करणार, रेंज कमी करणार. रिस्क वाढवली प्रॉफिट वाढणार. ओके, जर मी समजा निवडली माझी प्राइस अशी की जिथं मार्केट पोहोचणार नाहीये. ओके, मी जर समजा 42,000 घेतलं एकदम लांब, ओके माझ्या आजोबांनी ठेवलेले पैसे आहेत म्हणून लांबचे घेतले ठीक आहे, तर अगदी आरामशीर मला काय होतं, पैसे मिळतात बरोबर. पण तिथं काय, पैसे मी जास्त लागतोय, 30,000 रुपये लावतोय, तर माझी अपेक्षा काय की कमीत कमी 500 रुपये तरी आले पाहिजे. ओके, जर माझी अपेक्षा असेल 1,000 रुपये तर मी काय करणार, स्ट्राईक प्राइस आणखीन कमी करणार सो दॅट माझा प्रॉफिट वाढेल. दॅट्स वाय ती घेतली. आणि दुसरी जी घेतली 38,300 का घेतली, तर त्या मार्जिनला मी जर 38,300 मला सेल करायचं आहे तर मला 1 लाख रुपये मार्जिन लागतं राईट. सो 1 लाख मार्जिन लागू नये, फक्त ते 30,000 रुपये मध्ये काम व्हावं म्हणून मी त्याला हेज केलं. कशानं, 38,300. ओके, संजयजी कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, लाईव्ह ट्रेड मध्ये असणार आहेत ठीक आहे. लाईव्ह ट्रेड कंटिन्यू चालू आहे ठीक आहे. कंटिन्यू मध्ये आपल्या बॅचेस पण असतात गुरुवारच्या आणि बुधवार आणि गुरुवार. त्यामध्ये आपले स्टुडंट कंटिन्यू झूम वरती मीटिंग चालू असते. तिथं बरेचसे लोक येतात ज्यांना पॉसिबल आहे ठीक आहे, ते अटेंड करतात. ओके, ज्यांना फुल टाइम मध्ये काम करायचं असेल तर. ओके, मीटिंग मध्ये डिस्कशन होतं ऍज अ ग्रुपमध्ये, जसं पहिल्यांदा इथं आमच्या ऍक्शन रूम मध्ये करत होतो सो दॅट तिथं सगळेजण ट्रेड करत होते, पण आता व्हर्च्युअल ऍक्शन रूम आहेत. झूम मीटिंग कंटिन्यू चालू असते 9 ते 3. त्यामध्ये पार्टिसिपेट करून आपले डाऊट आहेत काय आहेत विचारू शकतोय. ज्यांनी तुमच्या आधी हा वर्कशॉप केला त्यांच्याशी पण बोलू शकताय, त्यांनी कशा पद्धतीने त्यांना काय अडचण आली, कशा पद्धतीने हे घडतंय, ओके कसा प्रॉफिट येतोय, हे सगळं डिटेलमध्ये तिथं बघता येतं. ओके, येस लाईव्ह ट्रेड होतात. 90% वर्कशॉप जे आहेत म्हणजे आपल्याकडे वर्किंग प्रोफेशनल जास्त आहेत त्यामुळे इव्हिनिंग 7 ते 9 या वेळेमध्ये होतात. ओके,
आणि 10% जे लाईव्ह ट्रेडचे वर्कशॉप आहेत ते लाईव्ह ट्रेडमध्येच होतात. येस, ठीक आहे. येस, अजून काही क्वेश्चन कोणाला विचारायचं आहे रिगार्डिंग दिस? ओके, सो जर तुम्हाला आमच्या काउन्सिलरशी बोलायचं आहे रिगार्डिंग एनिथिंग याच्या बाबतीत, तर तुमचा नंबर चॅटबॉक्स मध्ये ड्रॉप करा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि माहिती देईल. येस, क्रेडिट कार्डची लिंक आहे, ठीक आहे. अशोक वायचर सर, बॅक ऑफिस टीम क्रेडिट कार्डची लिंक पाठवून द्या चॅटबॉक्स मध्ये, सो दॅट सगळ्यांना घेत. क्रेडिट कार्डवरती तुम्ही पेमेंट करू शकताय. चॅटबॉक्स मध्ये नंबर ड्रॉप करा, क्रेडिट कार्डची लिंक पण पाठवून देतो. फोन पे, गुगल पे चालेल, क्रेडिट कार्ड चालेल, काही अडचण नाहीये. ओके, ज्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांची पण नावं सांगा. येस, कंपाऊंडिंग अँड रिइन्व्हेस्ट स्ट्रॅटेजी पण आहे यामध्ये. कंटिन्यू केलं आहे, हा जरी प्लॅन केला तरी सुद्धा चालू शकतं कंपाऊंडिंग अँड रिइन्व्हेस्टमेंट साठी. कोर्स दिवाळी नंतर चालू होणार, ठीक आहे. पहिल्यांदा तुम्हाला ऍप वरती ऍक्सेस दिला जातोय. ऍप वरती काय केलंय, आपलं कंपाऊंडिंग मेंटॉर ह्या ज्या ऍप वरती तुम्हाला पहिल्यांदा कॉन्सेप्ट सगळे क्लिअर करून घ्यायचे. एकदा बघा, दोनदा बघा, चालतंय. जसं की आता आपण आज एक कॉन्सेप्ट बघितला, मनीनेस इन द ऑप्शन. ओटीएम काय आहे, एटीएम काय आहे हे समजत नाही तोपर्यंत दोनदा तीनदा रिपीट करा, चालतंय. त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये बॅचेस होतात, फक्त रेकॉर्डेडच नाही आहेत, तर ऍक्च्युअल बॅचेस होणार. त्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं कशा पद्धतीने काम करायचं आहे, काय करायचं आहे, कॉन्सेप्ट समजून घ्यायचे. पहिल्यांदा कॉन्सेप्ट समजून घ्यायचे. ओके, सो कॉन्सेप्ट समजून घेतल्यानंतर व्हर्च्युअल ट्रेड करायचे. ओके, व्हर्च्युअल ट्रेड म्हणजे सेन्सिबल वरतीच आपण करायला सांगतो. ओके, ठीक आहे. सो क्रेडिट कार्डची लिंक मी पाठवलेली आहे, ठीक आहे. सो जे फुल पेमेंट करणार आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी क्रेडिट कार्डची लिंक पाठवली, त्याच्यावरून तुम्ही करू शकताय. आणि त्यामध्ये ओके, जे फुल पेमेंट करणार आहेत त्यांच्यासाठी ऍडिशनल आणखीन 500चा डिस्काउंट मिळणार आहे. ओके, म्हणजे 8,000 रुपयाला होणार आहे. ठीक आहे, इन्स्टॉलमेंट जे आहेत ह्या तुम्हाला 1.5 महिन्यामध्ये कम्प्लीट करायच्या आहेत. ठीक आहे, ओके. येस, प्राइस एक्शन त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ठीक आहे, प्राइस एक्शन इन्क्लूड आहे. ज्यावेळेला ऑप्शन सेलिंग विचार करतोय ना, ठीक आहे, तो बाईंग येणारच त्यामध्ये. बाईंग केल्याशिवाय सेलिंग होत नाही. ओके, सो सगळं त्याच्यामध्ये शिकवलं जातं, काय होतं काय नाही. पहिल्यांदा त्याच्यामध्ये थिअरी कोणती आहे, स्विंग ट्रेडिंग तर होणारच आहे. ओके, कॉम्प्लिमेंटरी वर्कशॉप देतोय तो, जे आज रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांना. येस, ओके. ऑप्शन सेलिंगचे न्यूट्रल स्ट्रॅटेजीज, मी म्हणतो मार्केट कुठंही जाऊ दे. ओके, मार्केट कुठेही जाऊ दे, आपल्याला काही फरक पडणार नाही. जसं मी काय सांगितलं, माझ्या आजोबांनी ठेवलेले पैसे आहेत, मला जाऊन घ्यायचे आहेत, अशा स्ट्रॅटेजीज. ओके, डोक्याला टेन्शन नाही, प्रेशर नाही, काही नाही, झोपून पण पैसे मिळतात थोडक्यात. ओके, चॅटबॉक्स मध्ये लिंक पाठवली क्रेडिट कार्डची, तुम्ही त्याच्यावरून पेमेंट करू शकताय. पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि या नंबरला पाठवून द्या, 9689156402. खूप चांगला क्वेश्चन आहे. 9 ते 3 बॅच असते, मग तुम्ही कधी ट्रेड करता? ओके, मी जसं सांगितलं, माझे ट्रेड कंटिन्यू चालू आहेत. आय एम अ इन्स्टिट्यूशनल ट्रेडर. ओके, आपलेच स्टुडंट, ठीक आहे, ज्यावेळेला बॅच असते, काही महिन्यातून 1-2 बॅच लाईव्ह मध्ये आहेत, त्या मी घेतो. ज्यावेळेला तुमच्या समोर 10 लाख 15 लाख 20 लाखाचे ट्रेड जे आहेत हे मी कसे एक्झिक्यूट करतोय, काय करतोय, हे डिटेलमध्ये दाखवलं जातं महिन्यातून एकदा. ओके, आणि बाकीच्या वेळेला आपले जे स्टुडंट आहेत ते ऍज अ मेंटॉर म्हणून काम करतात. ते सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेमध्ये स्क्रीन शेअर करून बसलेले असतात. ज्यावेळेला ते ट्रेड घेतात त्यावेळेला लाईव्ह मध्ये सांगितलं जातं की मी हा ट्रेड घेतोय, याचं रिझन हे आहे, या स्ट्राईक प्राइस निवडलेले आहेत आणि या पद्धतीने आपण काम करणार आहे. ओके, क्लिअर? ठीक आहे. 9 ते 3 मी प्रत्येक वेळेला का घेत नाही, तर त्याचे 2 रिझन आहेत. मला ऑलरेडी ट्रेड करताना 15-20 लाखाचं कॅपिटल असतं एका अकाउंटवरती, आणि इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग मध्ये असे बरेचसे अकाउंट आहेत. ओके, सो जजमेंटल प्रेशर आणखीन एक असतं ज्यावेळेला मी लोकांपुढे प्रेझेंट करतोय, सो दॅट मला ट्रेडमध्ये फ्रीली ट्रेड करता यावं, यासाठी डेली नाही पॉसिबल. ओके, ओके, डन. अल्पेश सुर्वे, कॉंग्रॅच्युलेशन, पेमेंट डन. ठीक आहे, टोटल काउंट द्या मला किती झालंय. कंपाऊंडिंग ऍप मध्ये रेकॉर्डिंग भेटतील का? येस, कंपाऊंडिंग ऍप मध्ये रेकॉर्डिंग मिळणार आहे तुम्हाला. 1 वर्षापर्यंत ऍक्सेस आहे. काही डाऊट आला, काही विचारायचं असेल, ठीक आहे, तुम्ही ते विचारू शकता. ठीक आहे,
रिन्यू करायचं असेल त्यानंतर 1 वर्षानंतर स्ट्रीमिंग चार्जेस फक्त द्या, पूर्ण फी द्यायची गरज नाहीये. स्ट्रीमिंग चार्जेस किती असतात तर हार्डली 999 रुपये असतात. कारण का तर जे व्हिडिओ बघतो हे सगळे अमेझॉनच्या सर्व्हरला आहेत, सो दॅट स्ट्रीमिंग चांगलं होतं. ओके, सो त्याचीच कॉस्ट फक्त आपण घेतोय. ठीक आहे. सो बुधवारी आणि गुरुवारी एक वेनसडे ट्रेड आपण टेलिग्राम चॅनलला टाकतो आणि गुरुवारी एक टाकतो एक्सपायरी ट्रेड. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठल्याही पद्धतीचे कॉल वगैरे देत नाही, कारण की माझा बिलीफ आहे की कॉल घेऊन किंवा कॉल देऊन कोणीही मार्केटमध्ये टिकू शकत नाही. कारण की कॉल घेताना, कुठलाही ट्रेड घेताना, इनिशिएट करताना वेगळी सायकोलॉजी असते, एक्झिट करताना वेगळी सायकोलॉजी असते. राईट. ओके, ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स, 4 पेमेंट्स डन, एक राहिलेला आहे. ओके, अशोक वायसळ कॉंग्रॅच्युलेशन, अल्पेश सुर्वे कॉंग्रॅच्युलेशन. ओके, संजय कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, ठीक आहे. वैभव पाटील, ज्यांनी पेमेंट केलं आहे स्क्रीनशॉट पाठवून द्या, आमची टीम कन्फर्म करेल. ओके, येस. 6 फिगर ट्रेडर राईट नाव मी आहे. ठीक आहे, 6 फिगर ट्रेडर. हा, डेलीचे ट्रेड तुम्हाला अनालिसिस मिळत आहेत. ओके, 2 पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज आहेत, एक मोमेंटम, एक न्यूट्रल. ओके, ठीक आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक पाठवा बॅक ऑफिस. ठीक आहे, जो दॅट अटेंड करू शकतील. नेमकं काय करावं लागेल, नेमका चॅलेंज काय आहे ऑप्शन बाईंग मधून सेलिंग मध्ये येताना? मेन चॅलेंज हा आहे की जो ऑप्शन बायर जो आहे ना, ग्रीडी असतो. नॉर्मली ग्रीडी इन द सेन्स की कमी पैशामध्ये आम्हाला जास्त रिटर्न्स मिळाले पाहिजेत, या मानसिकतेचा व्यक्ती असतो. ठीक आहे. सो त्यामुळं त्याच्या या मानसिकतेमुळेच बऱ्याचशा वेळेला त्याचंच नुकसान होतं. सो दॅट त्यामध्ये त्याला प्रॉब्लेम येतो. राईट. आणि ऑप्शन सेलिंग बाईंग मधून सेलिंग मध्ये येताना हा एक माइंडसेट जर आपण हँडल केला तर आपण कन्सिस्टंट ग्रो करू शकतो, काही अडचण येत नाही. चॅटबॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक पाठवली, जॉईन करू शकता. भरपूर कोर्सेस केले आहेत, सगळ्यांची नावं नाही सांगू शकत. ओके, पण एक गोष्ट सांगेन की जर आपला ट्रस्ट जो आहे, म्हणजे सायकोलॉजी खूप जास्त मॅटर करते, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की आपल्याला राईट मेंटॉर आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. येस. ओके, ठीक आहे. एनी अदर क्वेश्चन, कोणाला काही विचारायचे आहेत? ग्रेट, ठीक आहे. सो अलाइस ब्लू मध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी अकाउंट एस कसं आहे? अलाइस ब्लू मी नाही यूज करत, बऱ्याच वेळेला प्लॅटफॉर्म स्लो होतोय असं आम्ही आमच्या अल्गो ट्रेडिंग डेव्हलप करताना बघितलं होतं. ओके, अलाइस ब्लू मध्ये अल्गो ट्रेडिंग इन द सेन्स जे रोबोटिक्स ट्रेड आहेत, आम्ही आमच्या स्ट्रॅटेजीज व्हेरीफाईड करण्यासाठी आणि अल्गो ट्रेडिंग डेव्हलप करण्यासाठी त्यावेळेला ट्राय केले होते. त्यावेळेला अलाइस ब्लू तेवढं चांगलं नव्हतं, त्याच्याऐवजी फायर चांगलं ठरलं. ओके, राईट, ठीक आहे. जिथं रोबोट तुमच्या वतीनं ऑटोमॅटिकली ट्रेड करतो. ठीक आहे, हा प्लॅटफॉर्म आहे, तो आपण बघू शकतोय. ओके, येस. सो आता जॅकपॉट ट्रेड जो आहे, ठीक आहे, हा जॅकपॉट ट्रेड काय आहे, कसा आहे, आपल्याला बघायचं आहे. ओके, सो दॅट पहिल्यांदा हा ट्रेड कधी एक्झिक्यूट होतो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बँक निफ्टीकडे लक्ष द्यायचं. जॅकपॉट ट्रेड जसं मी प्रॉमिस केलं होतं. ओके, सो जॅकपॉट ट्रेड साठी इथं सो आपण एक गोष्ट बघू शकतोय की गुरुवारी जॅकपॉट ट्रेड कसा एक्झिक्यूट झाला. ठीक आहे, 3 स्टेप फॉलो करायचे. पहिला, जो गुरुवारची रेंज आहे, ठीक आहे, तर मी बघा इथं गुरुवार जो आहे, ठीक आहे, या दिवशी बघा 21 तारखेला. ओके, सो इथं काय झालं होतं की मार्केट कन्सोलिडेट झालं होतं या प्राइसला, इथून ते या रेंज मध्ये होतं. बरोबर. सो दॅट इथून ज्या वेळेला त्याने खाली ब्रेक दिला, ओके, इथं बघा या प्राइसला झालं होतं, पहिल्यांदा खाली ब्रेकआउट दिला. ठीक आहे, त्यानंतर इथं स्टॉप लॉस गेला, पण
परत त्याने रिबॉन्ड केला आणि इथं ब्रेकआउट दिला आणि इथला जो आहे तो अचानक काय झाला, वाढला. जर या वेळेला तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे, 39,900चा कॉल, ओके, 39,900 जसं आपण बघितलं की हा ओटीएम मध्ये होता, राईट. ओटीएम मध्ये असताना तो काय होतोय, 0 होतोय गुरुवार दुपारपर्यंत. सो नॉर्मली इथं चेक करा, साधारणतः 1.5-2 नंतर काय होतं की हा 10 रुपयाला आला होता. किती? 10 रुपयाला आला होता. सो दॅट ज्यावेळेला ब्रेकआउट झाला, हाच ट्रेड एक्झिट होऊपर्यंत जवळपास त्याने 150चा हाय केला होता. किती? 150चा हाय केला होता. सो गुरुवारी, ज्या गुरुवारी अशा पद्धतीनं प्राइस कन्सोलिडेट होईल, ओके. सो आपल्याला काय करायचं आहे, इकडचा जो 10 रुपयाचा एखादा ऑप्शन जो आहे तो बाय करायचा, ओके. 39,900चा मी काय केला, कॉल बाय केला. म्हणजे माझं नुकसान किती जास्तीत जास्त 10 रुपयाचा, 10 × 25चा लॉट साईज आहे, तर 250 रुपये नुकसान, ओके. इकडच्या साईडचं काय, 10 रुपयाचा मी कुठलाही एक पुट बाय करणार ज्याचा 10 रुपये कॉस्ट आहे, 25 रुपये, म्हणजे इकडे 250 रुपये. मॅक्स रिस्क दोन्ही मिळून किती, 500, ओके. आणि प्रॉफिट किती, अनलिमिटेड, एक्सपायरी होऊपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, तो ठेवायचा आहे. जर मागच्या वेळेला चेक केलं तर हा झाला होता. त्याच्या आधी त्याच्या मागच्या गुरुवारी जरी बघितला, ठीक आहे, तरी सुद्धा आपण बघू शकतोय त्याच्या मागच्या गुरुवारी डेट होती, मला डेट सांगते का कोणी, मागच्या गुरुवारी त्याच्या मागच्या गुरुवारी पण सेम प्रोसेस झाली होती. सो दॅट एक मिनिट, 14 तारीख होती, राईट. सो 14 तारखेचा पण बघा, चेक करा, इथे चेक करा, मार्केट या रेंज मध्ये होतं दिवसभर, ओके. आणि त्यानंतर काय झालं, ब्रेकआउट झाला, ओके. सो प्रत्येक वीकला करायची काही स्ट्रॅटेजी नाही, तर अशा वेळेला करायचे ज्या वेळेला मार्केट रेंज मध्ये आहे, ओके, पूर्ण दिवसभर रेंज मध्ये आहे, तर आपल्याला 12-12:30 वाजता दोन्ही साईडला 10-10 रुपयाच्या आसपासचा काय करायचं, कॉल आणि पुट दोन्ही साईडनं बाय करायचं आहे. सो दॅट कुठेही जाऊ दे, ओके. आपल्याला माहिती आहे 10 रुपयाचा मॅक्स लॉस होणार आहे, म्हणजे किती, 250 रुपये लॉस होणार आहे. पण एका साईडला कुठल्याही मार्केट जर ब्रेकआउट दिलं तर आपल्याला काय होणार आहे, पुढच्या 10 पॉईंट मध्ये आपला ब्रेक इव्हन येणार आहे आणि त्यानंतर अनलिमिटेड प्रॉफिट पर्यंत आपण जाऊ शकतोय, राईट. क्लिअर आहे. सो याच स्ट्रॅटेजीज वरती आपण काय करणार आहे, नेक्स्ट वीक मध्ये आणखीन एक वेबिनार घेणार आहे, ज्याचा टॉपिक असेल जॅकपॉट ट्रेड, आणखीन कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचे आणि ट्रेड करायचे, राईट. सो या वीक मध्ये काही आला तरी मी टेलिग्राम चॅनलला पाठवून देतो, आणि पुढच्या वीक मध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये आणखीन डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या वीकचा वेबिनार जो आहे तो अटेंड करायला विसरू नका, राईट. सो वन्स अगेन थँक्यू सो मच मित्रांनो. मला सांगा आजचा वेबिनार तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर तुम्ही रेटिंग करू शकताय 1 to 10, जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आम्हाला ऑप्शन सेलिंगचं महत्व पटवून देण्यासाठी मदत होईल, राईट. सो काय आवडलं, काही नाही आवडलं, की पॉईंट सांगू शकताय, काही नाही आवडलं तरी सुद्धा सांगू शकताय, ओके. काही क्वेश्चन कोणाचे राहिले असतील तर माझ्याशी बोलायचं असेल तर मी एक नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय यानंतर, ठीक आहे. पुढचा अर्धा तास मी बोलण्यासाठी अवेलेबल राहील, ओके, ठीक आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच मित्रांनो. सो जर तुम्हाला बॅक ऑफिसचे, ठीक आहे, टेलिग्रामची चॅनलची लिंक पाठवली आहे ऑलरेडी, चॅटबॉक्स मध्ये चेक करा, ओके. सॉरी. सो जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा तर मी नंबर देतो, एकच मिनिट. बॅक ऑफिसशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर 9689156402, म्हणजे तुमचे जे काही ट्रेड आहेत त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला काही रजिस्ट्रेशन असेल, काही विचारायचं त्याच्या रिगार्डिंग, तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. हा जो नंबर आहे 9689156402, या नंबरला तुमचे रजिस्ट्रेशन झाले असेल, पेमेंटचा स्क्रीनशॉट इथं पाठवा. जर तुम्हाला काही डाऊट आहेत, काही विचारायचं आहे, माझ्याशी बोलायचं आहे, तर तुम्ही या नंबरला मला हा वेबिनार झाल्यानंतर अर्धा तास बोलू शकताय. तर तुमचे काही, मी आता ऑडिओ आणि व्हिडिओ ऑफ करतोय, काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू